अजितदादांचं घर तुम्ही डिझाइन केलं होतं. असं मनात आलं की मी करू शकणार का? अजितदादांच्या घराचं काम करायचं असं ज्यावेळेस आर्किटेक्टनी सांगितलं. हे जरी झालं, लॉस जरी झालं तरी मी विथ क्वालिटीज काम करणार. त्यामुळे मला ऑलरेडी एक प्रोजेक्टवरती लॉस पण झालाय. महाराष्ट्रात अफोर्डेबल हाऊसिंगवर पुरेसं काम होतंय असं वाटतं तुम्हाला? काम न होण्याचं एक मागचं रिझन आहे. त्यांना तेवढं दिसायचे जे खराब केलेलं आहे. तर त्याला तुम्ही काय टिप देणार? एसेन्स लागतो कंपल्सरी या लाईन मध्ये बिकॉज असं जमिनींचे जे रेट्स आहेत ते झपाट्याने वाढत आहेत. मनुष्याच्या 3 मूलभूत गरजा असतात: अन्न, वस्त्र, निवारा. येस त्याच्यामधली जी निवारा ही गोष्ट आहेत ना, हिच्याशिवाय मनुष्याचं जगणं कठीण होऊन जातं. करेक्ट. आणि त्याच्यामध्येच तुम्ही काम करतात. येस नमस्कार सर, तुमचं उद्योगनीतीमध्ये हार्दिक स्वागत आहे. तुमच्याबद्दल आमच्या व्ह्युअर्सला काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी संजय वर्मा, फाउंडर ऑफ वर्मा कॉप. मी मागील 30 वर्षापासून कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये काम करतोय. सो या लाईनमधले अप डाऊन्स, कसं ही लाईन रन होती, मला एकदम चांगल्यापैकी माहिती आहे. सर, रिअल इस्टेटमध्ये येण्यापूर्वीचं तुमचं आयुष्य कसं होतं? काय सांगाल तुम्ही त्या आयुष्याबद्दल? ॲक्च्युली मी 94 मध्ये पुण्याला आलो होतो. हं. आणि त्यावेळेस जस्ट मी 10वी पास केली आणि पुण्याला आलो आणि इथली घरच्यांची ज्यावेळेस परिस्थिती बघितली आईबाबांची, सो ते एवढंसं चांगलं नव्हतं. मग मी एज्युकेशन ड्रॉप करायचं ठरवलं आणि मला पुढं याच्यात कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये जायचं असं मला वाटलं. सो त्यावेळेस मी 94 मध्ये अप्रॉक्सिमेट एक बांधकामाचे मिस्त्री म्हणून मी साईडवरती लागलो. ओके. आणि मी स्वतः त्यावेळेस हाताने काम करत होतो. मी बांधकाम, प्लास्टर, टायलिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल हे सगळं कामं मी हाताने केले ऑलरेडी. सो आधी ते सगळं कामच शिकलं मी. आणि ज्यावेळेस इथं पुण्यात आलो होतो त्यावेळेस ऑब्व्हियसली गावापेक्षा इथली परिस्थिती थोडी चांगली होती असं मला वाटलं. सो मी इथंच सेटल व्हायचं ठरवलं. ओके. लहानपणापासूनच असं वाटलं होतं तुम्हाला की आपण या कॅटेगरीमध्ये, या लाईनमध्ये आलं पाहिजे म्हणून? बेसिकली तसं लहानपणापासून कुणाला असं वाटत नाही. बट एक आहे की तुम्ही सुरुवातपासून काय करतात तेच पुढे जाऊन तुमच्यात येऊन जातात आणि तुम्ही त्याच पद्धतीने काम करायला लागतात. सो मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस अप्रॉक्सिमेट मला आठवतात की मी 8वीला वगैरे होतो. तर शाळेची ज्यावेळेस सुट्ट्या असायची दिवाळीच्या वेळेस आणि मे जून मध्ये, सो त्यावेळेस मी छोटे छोटे कामं घ्यायचे. आणि ते कामं कसले, कोणाच्या घराचे पेंटिंग करायचे, कोणाच्या घराचे रिपेअरिंग वर्क करायचे. सो ते तिथून सवय झालेली होती. ह्या बिझनेसमध्ये येण्यासाठी असा कोणता टर्निंग पॉईंट होता जेव्हा वाटलं की तुम्ही आता खरंच आपल्याला व्यवसाय केला पाहिजे किंवा बिझनेसमध्ये आलं पाहिजे? बेसिकली ज्यावेळेस मी मिस्त्रीवरनं कॉन्ट्रॅक्टिंग लाईनमध्ये गेलो आणि ज्यावेळेस मी कॉन्ट्रॅक्टर झालो, तर त्यावेळेस बिल्डरांचं थोडंसं एक वेगळं स्वभाव असायचे. आज बिल्डर एकदम सॉफ्ट झाले, त्यावेळी सॉफ्ट नव्हते बिकॉज ऑफ बिल्डर खूप कमी होते आणि कामगार खूप जास्ती होते. बरोबर. सो त्या केसमध्ये मी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळं प्रत्येक जागेवरती जे काही चूक आहे ते मिस्त्रीची किंवा कॉन्ट्रॅक्टरची आहे. डिले झालं त्यांच्यामुळे झालं, मटेरियल नाही आलं, त्यांनी मेजरमेंट लेट दिलं म्हणून नाही आलं. सो सगळे ब्लेम त्यांच्यावरती करायचे. मग त्यावेळेस नेहमी मला असं वाटायचं की अशी एखादी लाईन पाहिजे ज्या लाईन मध्ये आपण डिपेंडेंट नाही आहे किंवा आपल्याला आपल्या वरती कुणीच असं कंट्रोल करणारा माणूस नाहीये. सो नेहमी असं वाटायचं की कधीतरी आपण बिल्डर लाईन मध्ये जाऊ. मला अप्रॉक्सिमेट 98 पासूनचे माझे थॉट आहे, 1998 पासूनचे, की मला एक दिवस तरी छोटं बिल्डर का होईना पण एक दिवस तरी बिल्डर व्हायचे. ओके. प्रत्येक सक्सेसफुल बिझनेस मागे एक त्याची स्ट्रगल लाईफ असते. येस. एक लाईफ असते की जिथे स्ट्रगल होतो, नंतर तोच बिझनेसमॅन सक्सेसफुल होतो. येस. तुमच्या लाईफमध्ये असे कोणते स्ट्रगल आहे जे म्हणजे तुम्ही सांगाल? बेसिकली ज्यावेळेस तुम्ही कुठलेही काम करतात, ते मी माझ्या लाईफमध्ये जो काम करत होतो, मी मिस्त्री होतो. सो त्यावेळेस मला नेहमी असं वाटायचे की मी आता रोडवर चालत जातोय, सो एखादी सायकल आली पाहिजे. सो तो एक माझा जो लाईफमधला सर्वात मोठा जर स्ट्रगल म्हणलं तर पहिली सायकल ही माझ्यासाठी अप्रॉक्सिमेट मला घ्यायला 2 वर्ष लागलं मला. आणि तो सर्वात मोठा स्ट्रगल होता. 1600 रुपयाची सायकल
ते पण बाबांनी सांगितले की तू जे डेली काय कमवतोय त्याच्यातनं नको आणू, बिकॉज ऑफ आपल्याला घरचा जो काही खर्च आहे तो भागत नाहीये. हम्म. सो तू ओव्हर टाइम करून ते सायकल आण. सो मी ते ओव्हर टाइम केले आणि 2 वर्ष कंटिन्यू ओव्हर टाइम केल्यावरती 1600 रुपयाची सायकल घेतली. हम्म. आणि त्यानंतर सायकलवरती जाताना असं वाटायला लागलं की आता एक टू व्हीलर पाहिजे. हम्म. सो लोकांची टू व्हीलर दिसायला लागली आणि नेहमी तो प्रकृतीचा नियम आहे की तुम्ही सायकलवर असताना तुम्हाला टू व्हीलर दिसती, टू व्हीलर असताना तुम्हाला कार दिसती, कारवर असताना तुम्हाला लक्झरी कार दिसती. सो हे कुठंच थांबत नाही आणि त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस कुठलीही गोष्टी घेण्यासाठी ऑब्व्हियसली तुम्हाला स्ट्रगल केल्याशिवाय ते भेटत नाही. हम्म. आणि त्या स्ट्रगलिंगमुळेच आज मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. ओके. प्रत्येक बिझनेस सक्सेसफुल होतो त्याच्या मागे ना एक रिस्क असते. तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी रिस्क कोणती की तुम्ही ती रिस्क घेतली? 2009 मध्ये अप्रॉक्सिमेट मी एक प्लॉट घेतलं होतं. त्यावेळेस माझे 2 घरं होते माझ्याकडे. एक 2 BHK होता, एक 1 BHK होता. ओके. आणि एक 1 BHK मध्ये मी स्वतः राहत होतो. आणि थोडेसे पैसे होते, खूप काही पैसे नव्हते. बट ते सगळं विकलं मी आणि विकून वन टाइम एका माणसाकडे पैसे दिले आणि त्यावेळी 7-12 मधलं 7 आणि 12 हा मला कळत नव्हता. परंतु डोक्यात एक होतं की बिल्डर व्हायची आहे मला. सो मी लँड घेतली 5 गुंठे आणि 5 गुंठे लँड घेऊन माझ्या डोक्यात होतं की ह्याला सँक्शन करू आपण, त्यानंतर लॉन्च करू. आणि मी ज्यावेळेस सँक्शनला गेलो तर मला विचारण्यात आलंय की तुमचे एग्रीमेंट झालंय का? सो मला तर माहिती नव्हतं एग्रीमेंट वगैरे काय असतात. सो त्यावेळेस म्हणलं नाही माझं काहीच नाही झालंय. त्या माणसाचा प्लॉट आहे, त्यांनी सांगितलं सँक्शन करून घ्या. सो ज्यावेळेस कॉर्पोरेशनने सांगितलं की सँक्शन करण्यासाठी हे डॉक्युमेंट लागतात आणि मी त्या माणसाला विचारलं, त्यावेळेस तो माणूस म्हणला की करून देतो, उद्या करतो, परवा करतो आणि त्याचे डाऊनफॉल आले आणि त्यांनी सगळे पैसे माझे खर्च करून टाकलं होतं. सो नंतर मला कळालं की तो प्लॉट त्याचा न होताच आणि तो दुसऱ्यांचा प्लॉट होता आणि सगळे पैसे त्यांनी खाऊन टाकले. आजपर्यंत ते पैसे नाही भेटलेले आहे. परंतु एक डोक्यात होतं की ठीक आहे, ह्यानी जे काही घेतले माझे 2009 पर्यंतचे घेतलेले, त्याचं पुढचं तो घेऊ शकत नाही किंवा मला थांबवू शकत नाहीये. बरोबर. मी परत तेवढे जिद्दीने काम करणार आणि एक दिवस नक्की मोठा बिल्डर होणार आहे. सर, आता ज्या तुम्ही पोझिशनवर आहात येस. तर त्या पोझिशनला तुम्हाला काय सांगायला आवडेल की एक सक्सेसफुल बिझनेसमॅन आणि एक कॉमन बिझनेसमॅन याच्यामधला डिफरन्स काय? माझे एकच म्हणणं आहे की तुम्ही कुठलेही बिझनेस करताना तुम्ही डेडिकेशननी करा. ओके. तुमचे एक टाइम फिक्स करा की मला या टायमाला ऑफिसला जायचे. मग ऊन, वारा, पाऊस काही असो, तुम्ही त्यावेळेस गेलेच पाहिजे. तुमच्याकडे काम असो नसो, त्यावेळेस तुम्ही ऑफिसला गेलेच पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू डेडिकेशननी काम करतात, जिद्दीने काम करतात, त्यावेळेस तुम्हाला जगातली कुठलीही ताकद थांबवू शकत नाही पुढे जाण्यापेक्षा. ओके. सर, म्हणजे तुमच्याबद्दल मी जेव्हा माहिती काढत होतो, जेव्हा तुमच्याबद्दल जाणून घेत होतो, तेव्हा मला कळालं होतं की तुम्हाला ह्याच टायमाअभावी तुम्ही जे बोलले की वेळेत आलं पाहिजे, वेळेत केलं पाहिजे काही गोष्टी, ह्याच टायमाअभावी तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम्स आले होते. त्या प्रॉब्लेम्सबद्दल तुम्ही काय सांगाल? एकदा काय झालं होतं की मी जस्ट हाताने काम करत होतो आणि त्यावेळेस कॉन्ट्रॅक्टर पण नव्हतं, बिफोर 98. त्यावेळेस मी एक अर्धा तास लेट झालो आणि मी त्याचे कारण पण असं होतं की बस लेट झाली. सो इथून चिंचवडवरनं गांधीनगरला कामाला जात होतो मी आणि तिथे बस लेट, गांधी भवनला सॉरी. सो बस लेट पोहोचल्यामुळं मी अर्धा तास लेट पोहोचलो आणि मला डायरेक्टली कॉन्ट्रॅक्टरनी फायर केलं की उद्यापासून कामावर नाही यायचे, माझे इथं लेट हा चालत नाही. आणि तेव्हापासून असं वाटलं की ऑब्व्हियसली वेळेची जर किंमत नाही केली तर आपण कधीच सक्सेस नाही होऊ शकत. आणि तो दिवस आणि आजचा दिवस, आजपर्यंत कुठली मीटिंग असो, काही असो, ऑफिस टायमिंग असो, मी कधीही लेट होत नाही आणि टायमाच्या अगोदर येतो. ओके. रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये आहात तुम्ही. येस. तर रिअल इस्टेट इंडस्ट्री आज लोक म्हणताय त्या हिशोबाने खरंच कठीण झाली का तुम्हाला वाटतं आधीपेक्षा? या ऑब्व्हियसली आधीपेक्षा खूप कठीण झाली आहे. बिकॉज ऑफ एक लेबर अवेलेबिलिटी आता खूप मोठा चॅलेंज आहे. कामगार भेटत नाहीये. आणि दुसरं मटेरियल अवेलेबिलिटी. आता जो होर्मुझचा वॉर चालू आहे, वॉरमुळे खूप महाग तर झालंच आहे मटेरियल, बट अवेलेबिलिटी पण नाहीये. तुमच्याकडे पैसे असून सुद्धा आज तुम्हाला मटेरियल भेटत नाहीये. कुठलीही वस्तूची ऑर्डर दिली तर कमीत कमी 1 महिन्यानंतरचं ऑर्डर घेते कोणतीही कंपनी आणि त्याच्यात पण गॅरंटी नाहीये की देणारच आहे 1 महिन्यानंतर. सो प्रत्येक वेळेस रूल्स चेंज होतात. ऑब्व्हियसली आज लोकांची डिमांड वाढली आहे, कस्टमर्सची पण डिमांड वाढली आहे. त्यांना मॅक्सिमम अम्युनिटीज पाहिजे, मॅक्सिमम घरामधली जे फॅसिलिटीज आहे मॅक्सिमम पाहिजे. सो त्या केसमध्ये आधीच्या आणि आत्ताच्या बिल्डर लाईनमध्ये खूप मोठा फरक आहे.
आणि ऑब्व्हियसली आता अजून क्रिटिकल होत चालली आहे. ओके. तुम्हाला असं म्हणता येईल का, की रिअल इस्टेट इंडस्ट्रीचा फ्रंट फेस जो पब्लिकला वाटतो, तो आणि बॅक साइड ही काय मेजर डिफरन्स आहे याच्यामध्ये? ऑब्व्हियसली पब्लिकला असंच वाटतं की बिल्डर हा खूप पैसे कमवतो. हं. परंतु आज मार्जिन तेवढं नाहीच राहिलंय. जे लोकांच्या डोक्यात आहे की बिल्डरकडे खूप पैसे असतात, हं. एका प्रोजेक्टमध्येच बिल्डर सेट होतो. तर तसं नाहीये. लाईफटाईम स्ट्रगल करावा लागतोय त्याच्यात. हं. आणि त्याचं मागचा जो पेज आहे तो एवढा म्हणजे क्रिटिकल आहे हं. की रोज तुम्हाला नवीन चॅलेंजेस येतात. तुमच्या मागे रोज कोण ना कोण ब्लॅकमेलर लागलेला असतो. तो काय ना काय तुम्हाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतो. हं. तुम्ही असं केले, तुम्ही तसं केले. सो एव्हरी डे तुम्हाला रूल्स बद्दल माहिती घ्यावी लागते. एव्हरी डे लोकांबद्दल माहिती घ्यावी लागते, की कोणता माणूस मला कसे येऊन त्रास देणार आहे. आणि बिल्डर लाईनमध्ये एक सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे, की मॅक्सिमम जेवढे प्रॉब्लेम्स आहे, ते सगळे बिल्डरला देण्याचा प्रयत्न करतात. जे काही हं. लोकं क्रिटिकल ते सगळे बिल्डरवरच हवी असतात नेहमी. ओके. जर पुण्यामध्ये एखाद्याला प्रॉपर्टी घ्यायची, होम म्हणजे घरामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, तर कोणत्या 4 गोष्टी त्यांनी ज्या बघितल्या पाहिजेत घर घेण्याच्या आधी? ऑब्व्हियसली तुम्हाला जर समजा एखादा पुण्यात घर घ्यायचे असेल, तर तुम्ही सर्वात आधी डॉक्युमेंटेशन चेक करा. हं. लीगल फाईल घ्या, सर्च काढा. बिल्डरांच्या इथं 2च कंडिशन असतील नॉर्मली, हं. की तुम्हाला लीगल फाईल पाहिजे असेल, तर एक तर तुम्ही बुकिंग करा किंवा त्याचे लीगल फाईलचे चार्जेस आहेत ते चार्जेस द्या. ओके. सो तुम्ही इनिशियल बुकिंग करा. तुम्ही आधी बोलून घेतलं पाहिजे, की ही बुकिंग माझी रिफंडेबल अमाउंट असली पाहिजे, जर लीगल काही निघालं तर. त्यानंतर लीगल फाईल घ्या आणि लीगल फाईल पूर्ण चेक केली पाहिजे. ओके. त्यानंतर लोकेशन चेक केलं पाहिजे, की कोणत्या लोकेशनला प्रोजेक्ट आहे. तिथून जे तुमचं पब्लिक व्हेइकल्स आहे ते येतंय का तिथं? बसेस येतंय का? मेट्रो जवळपास आहे का? त्याच्यात मेट्रोचं खूप मोठा बेनिफिट आहे. सो आजूबाजूला तुमच्याकडे कुठं मेट्रो आहे का? त्यानंतर पी-सी-एम-सी किंवा पी-एम-सीची बसेस येतंय का? त्यानंतर रिक्षा स्टँड जवळपास आहे का? सो हे फॅसिलिटीज कंपल्सरी बघितले पाहिजे. आणि त्यानंतर प्रोजेक्टमधलं जर म्हणलं तर आपण एम्युनिटीज काय आहे? त्या एम्युनिटीजला कॉस्ट किती येणार आहे? आज काय होतं लोकांना एम्युनिटीज खूप सारे पाहिजे. परंतु असं कुणीच विचारत नाही, की ह्या एम्युनिटीजला मला पर मंथ कॉस्ट काय द्यावा लागणार आहे आणि नंतर 10,000 ₹15,000 एका महिन्याचा मेंटेनन्स कॉस्ट येतो. सो ते अर्धे एम्युनिटीज बंद पडून जातात किंवा सोसायटी त्याला रन करत नाहीये. सो हे सगळं बघितले पाहिजे, की ते अफोर्डेबल आहे का नाही आहे. आणि त्यानंतर तुमच्या घराच्या आतमध्ये स्पेक्स काय आहे, टायलिंग काय देते हे, फिटिंग कोणत्या कंपनीची आहे, लाईट फिटिंग, प्लंबिंग फिटिंग हे कोणत्या कंपनीची देतंय बिल्डर, फ्लेटची हाईट काय आहे, हे सगळं गोष्ट बघितली पाहिजे. ओके. आता हे सगळं झालं. मी तुम्हाला याच्यामधले समजा जर विचारलं, की पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये समजा एखादा न्यू ओनर असेल, होम बायर्स असेल, तर त्यांनी खरंच इन्व्हेस्ट केलं पाहिजे का? तुमचं पर्सनली मत काय असेल? या ऑब्व्हियसली मी ॲज अ रिअल इस्टेट कंपनीचा ओनर म्हणून नाही, तर मी येस. 94 पासून पुणे बघतोय. हं. मी पुण्यात आहे 94 पासून. सो ऑब्व्हियसली पुण्याची जी ग्रोथ आहे, ते माइंड ब्लोइंग आहे. हं. आणि ज्यावेळेस मी 94ला इथं आलो होतो, त्यावेळेस 1 बीएचके फ्लॅट हं. 1,00,000त भेटायचे. म्हणजे ₹1,00,000 बरोबर. पण नसेल मे बी असं बरोबर. मला वाटतं, की ₹1,00,000त असायचे. मी 2,000 मध्ये फ्लॅट घेतलं होतं. हं. 2000 मध्ये फ्लॅट घेतलं. त्यावेळेस मी 4,00,000नी 1 बीएचके घेतलं होतं आणि हं. ते पण चिंचवड स्टेशन लोकेशनला हं. घेतलं होतं. सो प्राईम लोकेशन होता. हं. तर त्या केसमध्ये जर आज तुम्ही बघितलं तर अप्रॉक्सिमेट 60 लॅक्स पर्यंत गेलाय 1 बीएचके. बरोबर आहे. सो पुण्यामध्ये ॲक्चुअली ग्रोथ खूप चांगली आहे आणि पुणे ऑब्व्हियसली सगळ्यांसाठी चांगलं आहे यासाठी की इथे इंडस्ट्री आहे. इथले लोकं खूप चांगले आहे बेसिकली. लोकांमध्ये एक आपुलकी वाटते लोकांशी बोलले की कुणी असं स्वार्थी टाइप इथं हं. दिसत नाही आम्हाला कधी. आणि मला तरी कधीच 30 वर्षात जाणवलं नाहीये, की असं इथला लोकल माणूस आहे आणि त्यांनी कोणीतरी आपल्याला फसवलंय इथं. अजिबात नाही फसवलं कधीच. ओके. सो ऑब्व्हियसली पुण्याची ग्रोथ सर्वात जास्ती आहे आणि पुढेही होत राहणार आहे बिकॉज इन्फ्रास्ट्रक्चर खूप चेंज व्हायला लागलंय. बरोबर. आता रिंग रोडचं काम आता सुरू झालंय ऑलरेडी. पुढच्या 3 वर्षात तुम्हाला दिसेल की पुण्याची ग्रोथ काय आहे. हं. बिकॉज ट्रॅफिकचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे सिटीजमध्ये वाढलेले आहे. बरोबर. आणि काही आपली जे काही जुने वाडे वगैरे आहे किंवा जुनी इमारती आहे ती आपण जपवण्यासाठी तिथून रोड मोठी करता येत नाही आपल्याला. सो आता रिंग रोडमुळे तो एक एवढा मोठा बेनिफिट भेटणार आहे, की आतलं ट्रॅफिक अप्रॉक्सिमेट 75% नी कमी होईल. आणि सर्वात मोठा बेनिफिट आहे, की आता मेट्रो सगळीकडे यायला लागली आहे. सो त्या केसमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्ही मॅक्सिमम यूज करणार आहात
आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्यावेळेस तुम्ही यूज करता त्यावेळेस पोल्युशन कमी होणार आहे तुमचं, गर्दी कमी होतील, तुम्हाला ऑफिसला येण्या जाण्यासाठी टाइम कमी लागतील, सॉफ्टवेअर पार्क आहे इथं. सो हे सगळी गोष्टी ऑलरेडी इथं आहे. आपण एखादं फ्युचर कुठली सिटी असेल ज्याच्यात आपल्याला असं वाटतं की इथं आपण इन्व्हेस्ट केले पाहिजे, तर तिथलं पण इन्फ्रास्ट्रक्चर बघतो की काय काय येणार आहे फ्युचरमध्ये. इथं ऑलरेडी अवेलेबल आहे सगळं, ओके. ऑलरेडी रनिंगमध्ये आहे. सो इथली ग्रोथ जेवढी मला वाटत नाही की इथली ग्रोथ पेक्षा जास्त कुठं होऊ शकते. ओके. पुणे जर बघितलं तर आता कंटिन्युअसली ग्रोइंग स्टेजमध्ये आहे, एक्सपांड होत आहे. तर Yes. पुण्यामध्ये जर खरी इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर कोणत्या एरियामध्ये केली पाहिजे? ऍक्च्युली पुण्यामध्ये 2 एरिया बेस्ट आहे. एक ईस्ट साईड आहे, तिथं खराडी वगैरे आहे. त्या साईडला आत्ता जस्ट इंडस्ट्री वगैरे सुरू झाली आहे, सॉफ्टवेअर पार्क वगैरे गेलेलं आहे. हं. आणि दुसरं जो आहे तो सर्वात बूम आहे ते आहे वेस्ट साईड. सो बरोबर. वेस्ट साईडमध्ये ऑलरेडी हिंजवडी IT पार्क आहे, भोसरी MIDC आहे, चाकण MIDC आहे, तलेगाव MIDC आहे. तो सराउंडिंग सगळीकडे बिझनेस करण्याचा तुम्हाला स्कोप आहे. ओके. सो वेस्ट साईड बेस्ट आहे ऍक्च्युली. ओके. रेंट वर्सेस बाय याच्यामध्ये काय बेस्ट असेल? जर समजा ऑब्विसली तुमची वर्थ 23-24 असेल, तर तुम्ही जस्ट स्टार्टअप केले कुठेतरी बिझनेस किंवा सर्व्हिस. सो त्यावेळेस मे बी तुमच्याकडे जर समजा कॅपिटल नसेल लावण्यासाठी, डाऊन पेमेंट नसेल, हं. तर तेवढे दिवस तुम्ही रेंटनी राहायला पाहिजे. बट तुम्हाला ज्या दिवशी असं वाटतं की माझे सॅलरीमधनं काही पार्ट मी जर काढलं आणि ते EMIच्या स्वरूपात जाऊ शकतं, तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच स्वतःचं घर घेतलं पाहिजे. बिकॉज घर हा एक स्वतःचं असावे असं ओके. आपलं पण म्हणणं आहे. ओके. आणि ज्यावेळेस घराची खरं किंमत काय असते ते लोकांना कोविडमध्ये कळालंच होतं. हं. आणि त्यावेळेस असे पण कळाले की जेवढं रूम आम्हाला लागतं त्यापेक्षा एक रूम एक्स्ट्रा पण पाहिजे. बरोबर. सो मी ऑफिसचं काम तिथून करू शकतो. सो घर स्वतःचं पाहिजे, बट 100% लोन न घेता तुमच्याकडे डाऊन पेमेंट स्वतःचे ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्ही घर घेतलं पाहिजे. आणि तेव्हापर्यंत तुम्ही रेंटनी राहिलेलं काय वाईट नाही. ओके. मुंबई, पुणे, नाशिक येस. ह्या जर सगळ्या सिटीज बघितल्या, तर याच्यामध्ये जर तुम्हाला टाउनशिप मॅनेजमेंट किंवा टाउन मॅनेजमेंट ही जी गोष्ट आहे, टाउन प्लॅनिंग जी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये जर समजा स्कोर द्यायचा असेल, तर सगळ्यात जास्त स्कोर कोणत्या सिटीसाठी द्याल तुम्ही? ऑब्विसली थोडासा क्रिटिकल आहे तुमचं क्वेश्चन, बट मी 2 सिटी जास्ती जवळून पाहिली आहे, हं. पुणे आणि मुंबई. ओके. नाशिकला पण गेलो आहे, पण असं 5-6 वेळेस गेलेलो आहे. हं. सो मला नेहमी असं वाटतं की पुणेचा हा थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे तो जास्ती बेटर आहे. हं. बिकॉज पुणे खूप छोटा होता हं. आणि ज्यावेळेस डेव्हलपमेंट आलं त्यावेळेस स्कोप होता. रोड टाकायला स्कोप होता, एमिटीज टाकायला स्कोप होता. मुंबईमध्ये ऑब्विसली सगळे जुनं घरं वगैरे आहे, जुने वाडे वगैरे आहे, जुनी इमारती आहे. सो त्यांना न हलवता जे काही चेंजेस करता येईल तेवढं शक्य होत आहे. ओके. लोकेशन, ब्रँडिंग की टायमिंग यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती काय वाटतं तुम्हाला? एखादा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी? फर्स्ट ऑब्विसली लोकेशन बघितलेच पाहिजे. लोकेशन शिवाय तुमचं प्रोजेक्ट चालणार नाहीये. समजा आपल्याला असं वाटतं की मी ब्रँडिंग खूप करणार आणि टायमिंग मध्ये देऊ, परंतु लोकेशन खूप आउटस्कर्ट आहे. सो त्यावेळेस ते तुम्हाला कस्टमर आणायला खूप त्रास होणार आहे. ओके. बिकॉज कस्टमर ब्रँडिंगनी येत नाहीये. कस्टमर्सला आज सगळं समजतं आणि त्यांना लोकेशन हवंय. त्यांना शाळा जवळ पाहिजे, त्यांना स्वतःची इंडस्ट्री जवळ पाहिजे, हं. ऑफिस जवळ पाहिजे, तिथून पब्लिक ट्रान्सपोर्टचे व्हेकल्स जात आहे ते जवळून रोड पाहिजे. सो ऑब्विसली लोकेशन फर्स्ट आहे. आणि त्यानंतर तुम्ही टायमिंगला महत्त्व दिलंच पाहिजे. मी नेहमी म्हणतो सगळ्यांना की तुम्ही डेडिकेशननी जो काय तुमचा टायमिंग आहे तो टायमिंग एक फिक्स करा. जो काय व्हॉटएव्हर असेल, मी असं कधीच नाही म्हणत की तुम्ही सकाळी 5ला उठून 6लाच आले पाहिजे. तुमचे जो काय टाइम आहे तो एक टाइम सेट करा. त्या टायमिंगला तुम्ही कंटिन्यू 10 वर्ष या आणि 10 वर्षानंतर एक दशकानंतर नेहमी तुम्ही बघितलं असेल खूप मोठा ड्रास्टिक चेंजेस होतो. बरोबर आहे. आणि तो तुम्हाला स्वतःच जाणवतो की अरे या 10 वर्षात मी एवढी प्रोग्रेस केली आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाहीये. ऑटोमॅटिक तुमची बॉडीमध्ये ते येऊन जातात आणि तुम्ही बाय डिफॉल्ट त्याच टायमिंगला ऑफिसला पोहोचतात किंवा बिझनेसवर जातात किंवा जॉबला जातात. आणि मी असं कधीच नाही म्हणत की बिझनेसमॅन आहे म्हणून त्यांनी टायमाची व्हॅल्यू केली पाहिजे. कुणीही असो जो काम करत नाही त्यांनी पण रोज सकाळी आपल्या टायमावरच उठलं पाहिजे. तुम्ही जर तुमच्या टायमाबद्दल सिरियस नसेल तर ऑब्व्हियसली टाइम तुमच्याबद्दल कधीच सिरियस नाही राहणार आहे. पुण्यामध्ये जर इन्फ्रास्ट्रक्चर जर बघितलं 0 पासून
तेव्हापासून तुम्ही पुणे सिटीला बघितलेलं आहे. कोणत्या गोष्टीवर पुणेकरांनी किंवा पुण्याच्या रिअल इस्टेटमध्ये काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ॲक्च्युली पुणेला इन्फ्रास्ट्रक्चरवरती अजून काम केलं पाहिजे असं मला वाटतं पर्सनली. परंतु ते करताना पर्यावरणाचं पण खूप जास्ती लक्ष ठेवलं पाहिजे बिकॉज आज पुण्यामध्ये थोडंसं पोल्युशन वाढत चाललं आहे. ओके. सो ह्याला कंट्रोल करणे फारच गरजेचे आहे. सो त्यासाठी जे काही नियम आणता येईल, की फोगर मशीन सगळ्यांनी बसवलीच पाहिजे. छोटे प्रोजेक्ट असो, मोठा असो, सगळ्यांनी फोगर मशीन बसवली पाहिजे. तुमचे जो काही राडा रोड आहे तो घेऊन जाताना किंवा तुमचे रॉ मटेरियल आणताना तुम्ही ते ट्रक कव्हर केले पाहिजे. तर हे सगळं गोष्टी ॲक्च्युअली केल्या पाहिजे. ओके. पुढच्या जर 10 वर्षाचं आपण महाराष्ट्राचं रिअल इस्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जर बघितलं, तर 10 वर्षात काय चेंजेस होतील महाराष्ट्रामध्ये असं तुम्हाला वाटतं? ऑब्व्हियसली व्हर्टिकली ग्रोथ खूप जास्ती होणार आहे हं. आणि तुम्हाला दुबईसारखे खूप सारे टॉवर्स पुणे, मुंबई, नागपूर मोठे सिटीजला बघायला भेटतील हं. आणि इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं डेव्हलप होणार आहे बिकॉज आत्ता सगळीकडं नवीन डी-पी पब्लिश व्हायला लागली आहे आणि PMIDची पण आत्ता नवीन डी-पी होतीये तयार. ओके. सो त्याच्यात सगळे सुविधांवरती लक्ष दिलं जाणार आहे. सगळे फॅसिलिटीजवरती लक्ष दिले जाणार आहे. हं. रोड्स मोठे होणार आहे. ओके. सो 94चं आणि आजच्या पुण्यामध्ये खूप मोठा ड्रास्टिक चेंजेस झालेला आहे आणि पुढच्या 10 वर्षात जेवढं आत्तापर्यंत झालं तेवढंच परत होतील. ओके. व्हर्टिकल डेव्हलपमेंट वर्सेस हॉरिझॉन्टल डेव्हलपमेंट याच्यामध्ये भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे, की व्हर्टिकल डेव्हलपमेंट ही वाढली नाही पाहिजे, हॉरिझॉन्टल डेव्हलपमेंट वाढली पाहिजे. यावर तुमचं मत काय? ॲक्च्युअली पॉप्युलेशन वाढत चालली आहे आपल्याला माहिती आहे हं. आणि घर हा पहिली नीड आहे. सगळ्यांना घर पाहिजे. बरोबर आहे. सो हॉरिझॉन्टल डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला कनेक्टिव्हिटी तयार करावी लागतीये. तिथपर्यंत सुविधा सगळी पोहोचवावं लागतीये. ड्रेनेज सिस्टम आहे, त्यानंतर पाण्याची लाईन आहे, त्यानंतर सबस्टेशन्स आहे, हे सगळं तयार करावं लागतं. बट जिथं ऑलरेडी डेव्हलपमेंट झालेलं आहे, हं. तिथं व्हर्टिकल करायला एकदम सोपं जातात आणि व्हर्टिकलमध्ये नॉर्मली आता ऑब्व्हियसली लँड कमी राहिली आहे सिटीमध्ये किंवा सिटीच्या आजूबाजूला. सगळं आउटस्कटला चाललंय. हं. सो त्या केसमध्ये व्हर्टिकल जर केलं तर लेंड कमी लागते आणि तिथं जास्ती पॉप्युलेशन बसते. ओके. व्हर्टिकल डेव्हलपमेंट जर केली तुमच्या मते, व्हर्टिकल डेव्हलपमेंट जर केली तर कॉस्टिंगचा किती फरक पडू शकतो तुम्हाला वाटतं? ॲक्च्युअली कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये एक 15 ते 20% फरक पडतो. ओके. But, जास्त लागू शकते की कमी लागू शकते? जास्ती लागतात व्हर्टिकलमध्ये. बट व्हेंटिलेशन वगैरे चांगलं भेटतात व्हर्टिकलमध्ये बिकॉज आपण जेवढं वर जाणार तेवढं हवा चांगलं येतात. तुमच्या घराला मच्छर वगैरे कमी येतात. सो तो एक बेनिफिट आहे त्याच्यात. ओके. आता ह्या लेव्हलपर्यंत तुम्ही तुमची कंपनी आणलेली आहे. ॲक्चुअली ह्या लेव्हलपर्यंत कंपनी घेऊन येण्यासाठी भरपूर मोठी टीम लागते आणि टीम मॅनेजमेंट भरपूर गरजेचं असतं. येस. तुमच्या टीमबद्दल काय सांगाल तुम्ही? ॲक्च्युली ना तुम्ही काय करतात, तुम्ही स्वतः काय करतात, त्यापेक्षा तुमची टीमकडनं काय करून घेतात, हं. हे जास्ती महत्त्वाचं आहे. जे तुम्हाला पाहिजे, जे तुमची कंपनीत तुम्हाला अप्लाय करायचे, ते तुमची टीमपर्यंत पोहोचलं पाहिजे. एकटा माणूस कधीही पूर्ण काम करू शकत नाही. बरोबर आहे. सो स्ट्राँग टीम लागते त्यासाठी आणि त्या टीमला आपल्याला बिल्ड करावं लागतं. कुठलेही माणूस परफेक्ट नाही आहे जगात किंवा तुम्ही, मी कुणीही पूर्ण शिकलेलं नाही आहे. परंतु आपण टीम जर बिल्ड केली, तर 100% तुमचं पुढचं बर्डन कमी होतो आणि तेच टीम जे तुम्हाला पाहिजे, ते करून द्यायला कधी तयार असतात. ओके. जर एखाद्याला इन्फ्रास्ट्रक्चर किंवा मग रिअल इस्टेटमध्ये यायचं असेल, तर त्याला तुम्ही काय टिप देणार? लाईन बेस्ट आहे. हं. बट पेशन्स लागतो कंपल्सरी या लाईनमध्ये. बिकॉज आज तुम्ही पैसे टाकलं, की तुम्हाला उद्या पैसे भेटेल असं नाही आहे. लोकांना फक्त वाटतात, की बिल्डरांकडे मोठी गाडी आहे, मोठं घर आहे, लेवीस ऑफिस आहे. सो हे माझं पण इमिडिएटली होऊन जाईल. इमिडिएटली काहीच होत नाही. जर पेशन्स असेल आणि तुम्ही डेडिकेशनने जर काम करत असाल, तर त्या केसमध्ये तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही आणि बेस्ट लाईन आहे. बट तुम्हाला त्यासाठी कमीत कमी 12 ते 14 तास काम रोज करावं लागणार आहे आणि संडे हा कन्सेप्ट बिल्डर लाईनमध्ये नसतो नॉर्मली. संडेला एकतर आम्हाला प्लॉट बघायला तरी जावं लागतं किंवा ऑफिसला एखादं फ्लॅट बुकिंग असेल आणि त्या आपलं ओळखीचे ते कस्टमर असेल, तर सेल्स टीम म्हणते की सर एकदा फक्त 10 मिनिटं तुम्ही बसा. त्यानंतर मॅक्सिमम संडेला जे कामं तुम्ही करू शकतात, ते कामं तुम्ही वीकडेजमध्ये 5 दिवसात पण करू शकत नाही बिकॉज संडेला तुम्हाला कॉलिंग कमी येतात. तुमची बँक्स बंद असती. हं. त्यामुळे तुम्हाला सायनिंगला कुठलंही काम नाही आहे. सो तुम्ही एखादी फाईल घेतली आणि त्याच्यावरती जर तुम्हाला स्वतःशी डिस्कस करायची असेल,
तर तुम्ही त्याच्यावरती आरामशीर विचार करू शकता, तुम्हाला कोणी डिस्टर्ब करत नाही आणि प्रोडक्टिव्हिटी खूप चांगली निघते. जर एखाद्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा एखाद्या बिझनेसमध्ये इन्स्टंट पैसा हवा असेल, तर लोकं म्हणतात, की रिअल इस्टेट बिझनेसमध्ये आलं पाहिजे. ही हा खरंच गोष्ट खरी आहे का? हा खूप मोठा मिथ आहे ॲक्चुअली. हं. असं काहीच नाहीये. बिल्डर लाईनमध्ये ॲक्चुअली इन्स्टंट पैसा नाहीये. मे बी दुसऱ्या बिझनेसमध्ये असेल, मला नाही माहिती आहे. हं. बट बिल्डर लाईनमध्ये 100% नाहीये. ओके. बिल्डर लाईनमध्ये तुमचं प्रोजेक्ट ज्यावेळेस 80-85% कंप्लीट होतो, त्यावेळेस तुमचे पैसे निघायला सुरुवात होतात. हं. बिकॉज कन्स्ट्रक्शनमध्ये आज एज पर रेरा तुम्ही जे काम करणार असेल त्याचे पैसे भेटत नाहीये. तुम्ही जे काम केलंय आतापर्यंत त्याचीच तुम्ही डिमांड टाकू शकतात. बरोबर आहे. सो त्या केसमध्ये आधी तुम्हाला पूर्ण पैसे तिथे लावावे लागतात आणि कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये असं कधीच नाही झाले की बफर पैसे आले आणि ते आपण बाहेर काढले आणि आपल्याकडे आत्ताच आपले पैसे आले परत आणि आता आपण श्रीमंत झालोय, आपण गाड्या घेऊ, घोडे घेऊ, काय नाही, तो प्रोजेक्ट बंद पडतो त्या कंडिशनला. माझे एकच डिसिप्लिन आहे, मी कुठल्याही प्रोजेक्टचे पैसे त्या प्रोजेक्ट व्यतिरिक्त बाहेर काढत नाही आणि कुणीही काढलं पण नाही पाहिजे. नाहीतर ज्यांना असं वाटतं ना, की बिल्डर लाईनमध्ये असं अचानक पटकन माणूस श्रीमंत होतो, तो पटकन गरीब पण होतो या लाईनमध्ये. सो प्रोजेक्ट डिस्टर्ब होतो आणि तुम्ही डिसिप्लिनने काम करा. ओके. जे पैसे ज्याचे आहे त्यालाच द्या. कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही वेळेवर पैसे द्या. वेंडर्सला तुम्ही वेळेवर पैसे द्या. शेतकऱ्यांना तुम्ही वेळेवर पैसे द्या. सगळी गोष्टींचं जर तुम्ही वेळेवर पेमेंट केलं, तर मे बी तुम्ही श्रीमंत थोडंसं उशिरा व्हाल, हं. बट 100% होणार. तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. बरोबर आहे. बिल्डर लाईनमध्ये येण्यासाठी पॉलिटिकल कनेक्शन्स गरजेचे असतात, असे भरपूर लोकं म्हणतात. आता मला क्युरिओसिटी ह्या गोष्टीची आहे, की तुमचं उत्तर या बाबतीत काय? खरंच पॉलिटिकल कनेक्शन्स गरजेचे असतात का? ॲक्चुअली गरजेचं असतात का नसतात ह्याच्यावरती बोलणं कठीण आहे. बिकॉज आज प्रत्येक जागेवरती हं. पॉलिटिशियन्स असो किंवा लोकल पब्लिक असो, आज सगळ्यांकडे पैसे आलेत. बरोबर आहे. आजच्या मार्केटमध्ये आधीचा काळ वेगळा होता आणि आजचं वेगळं. आज सगळ्यांकडे पैसे आहे. बरोबर. कुणीही पैशात कमी नाहीये. परंतु ह्याला एक वेगळ्या अँगलनी बघितले लोकांनी, की पॉलिटिशियन्स पाहिजेच त्याच्यात. असं नाहीये. त्या लोकांकडे पण पैसे आहेत, तुमच्याकडे पण पैसे आहेत. आज माझ्याकडे जे काही फंडिंग आहे, तुमच्याकडे जे काही फंडिंग आहे, जर 2 लोकांनी मिळून जर लावलं आणि त्याचं जर अजून एखादे पॉलिटिशियन असेल, त्यांच्याकडे पण आपले इतकेच पैसे आहे. हं. तर हे जर तेवढे पैसे लावलं, तर तुम्हाला छोट्या प्लॉटऐवजी मोठा प्लॉट घेऊ शकताय तुम्ही. हं. सो त्यासाठी ते बरोबर येतात. परंतु याच्यात थोडंसं लोकांनी वेगळ्याच मार्गाने घेतलं, की पॉलिटिशियन्स असेल तरच बिल्डर होऊ शकतात. हं. असं काहीच नाहीये आणि ॲक्चुअली मार्केट सगळ्यांसाठी ओपन आहे. हं. तुम्ही चांगलं काम करा, वेळेवर करा, क्वालिटी द्या आणि लोकांना फ्लेट दिलं नंतर पण त्यांना सांभाळा. कस्टमर्सचं ऐकून घ्या. माझ्या मध्ये मी एक रील पण टाकली होती त्याच्यावरती, की इंडिगोमध्ये थोडीशी कोलॅप्स झाली होती. हं. त्याचं एक सिंपलसा रिझन होता. मॅनेजमेंट हा 7 दिवसांनी आला समोर. ओके. पहिल्याच दिवशी जर मॅनेजमेंट समोर आला असता, तर इंडिगोचा रेपो एवढा चांगला होता, सगळे कस्टमर्सनी ऐकलं असतं आणि कुठल्याही डाऊनफॉलला जाण्याची गरज नव्हती. फक्त एकच रिझन झालं, की मॅनेजमेंट हा 7 दिवसांनी समोर आला, तेव्हापर्यंत लोकं पॅनिक झाले होते. सो स्वतः तुम्ही अवेलेबल राहिलं पाहिजे. जे काही तुम्ही करताय, ते कस्टमरसाठी नाही, तुमच्यासाठी करतायत. सो असं जर लक्ष ठेवलं, तर मला नाही वाटत, की काय अडचण आहे आणि असणं चांगलंच आहे. बट असं हे गॅरंटेड नाही, की पाहिजेच. ओके. पैशांकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय? प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. पैसे हे फक्त उपयोगाचं साधन जर आपण म्हणलं तर बेटर आहे. त्याला तुम्ही हे माझे आहे, ह्यानी मी श्रीमंत होऊन गाडी घेणार, घोडे घेणार. सो ते ड्रीम्स आहे. तुम्ही त्याच्या मागे जर पळालं तर इकडे बिझनेसमध्ये पण इम्पॅक्ट येतो आणि खरं ते तेवढंच आहे जे साधनपुरतीच आहे, की तुम्हाला एखादी वस्तू पाहिजे. आज तुम्ही घेतलं, एक दिवस तुम्ही आनंदी आहे, दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या वस्तूला विसरून जातात, परत दुसऱ्याच्या मागे लागतात. सो पैशाला साधन म्हणून उपयोग केला पाहिजे. ओके. श्रीमंत लोकांचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, की सगळ्यांचा सारखाच असतो? ऑब्व्हियसली वेगळा असतो. बिकॉज ज्यावेळेस श्रीमंत लोक पैशांकडे बघतात, तर ते त्याला बिझनेस माइंडने बघतात, की मी हे पैसे आज टाकले आणि उद्या मला डबल भेटणार असं नाहीये. मला वेळ लागणार आहे, मी ग्रोथ करणार आहे. मे बी 4 पैकी 1 फेल पण होणार आहे आणि बिझनेसमध्ये 4 पैकी 1 साईड फेल असते नेहमी.
3च जागेवर तुम्ही सक्सेस होतात. परंतु त्याला तुम्ही जर व्यवस्थित वापरलं, त्याला चुकीच्या मार्गाने नाही वापरलं कुठं, हं. तुम्ही 4 वेळा विचार करून कुठली गोष्ट घेतली, तर ऑब्व्हियसली पैसे वाढत राहतात आणि ते त्यांना फक्त एक बिझनेससाठी यूज करतात, नाही की हे माझं एसेट आहे असं यूज नाही करत. बघायला गेलं तर तुमच्यासाठी सगळ्यात महागडी गोष्ट कोणती? पैशाने नाही तर भावनेने? ऑब्व्हियसली माझी फॅमिली आणि माझा स्टाफ, हे जर आपल्याबरोबर नेहमी असेल, तर मग तुम्हाला कुठल्याही पैशाची आणि कशाची गरज पडणार नाही, सगळं आपोआप येणार. बरोबर आहे. सो ऑब्व्हियसली माझ्यासाठी सर्वात महागडी गोष्ट माझी फॅमिली आणि माझा स्टाफ आहे. ओके. जर एक मिड लेव्हल बिल्डर बघितला, रिअल इस्टेट कंपनी बघितली आणि जर एक मोठ्या लेव्हलवर काम करणारी रिअल इस्टेट कंपनी बघितली, तर काय डिफरन्शिएशन होतात? काय प्रॉब्लेम्स असतात, की दोघांना वेगवेगळे फेस करायला लागतात? ॲक्चुअली जो मिड लेव्हलचा जो डेव्हलपर आहे, तो नेहमी शॉर्ट टर्म प्रॉफिटचा विचार करतो आणि फक्त प्रॉफिटचा विचार करतो, की या प्रोजेक्टमधनं एवढे पैसे कमवणार, गाडी घेणार आणि बाहेर पडणार. हं. बट जो मोठे लेव्हलचे जे बिल्डर्स आहे, ते नेहमी फ्युचर प्लॅनिंग करतात, फ्युचर व्हिजन ठेवतात. कंपनी, ब्रँड नेम ह्या सगळ्यांची ग्रोथ झाली पाहिजे या हिशोबाने विचार करतात. सो त्यांच्या आणि यांच्या थिंकिंगमध्ये जो फरक जो कस्टमरसाठी फायद्याचा असतो, तो असतो क्वालिटीचा. बिकॉज जो लाँग टर्मसाठी ज्याला काम करायचे, त्याला क्वालिटीमध्येच काम करावं लागणार आहे. बरोबर. आणि जे शॉर्ट टर्मसाठी ज्याला काम करायचे त्याला क्वालिटीची वगैरे गरज नाही आणि ते विचार पण नाही करत आहे. बिकॉज अचानक एक काम सुरू केले आणि मला पैसे पटकन बाहेर काढायचे. सो लाँग टर्मचे विचारच करत नाही. सो ज्यावेळेस तुम्ही लाँग टर्मचे विचार करत नसेल, त्यावेळेस प्रोजेक्ट नेहमी एक लो कॅटेगरी म्हणू शकतो मी, की त्या कॅटेगरीमध्येच काम करू शकतो. ज्याला व्हिजन आहे फ्युचरचा, ज्याला चांगल्या सेगमेंटमध्ये काम करायचे, तो नेहमी चांगलं काम करतो आणि हा दोघांमधला मोठा डिफरन्स आहे, की एक शॉर्ट टर्म प्रॉफिटसाठी काम करतो आणि दुसरा लाँग टर्मसाठी काम करतो. बरोबर आहे. ॲज अ फाउंडर म्हणून तुम्हाला जर वर्मा क्रॉपला डिफरन्शिएट करायचं असेल बाकीच्या कंपन्यांपेक्षा, येस. तर कसं कराल तुम्ही? आम्ही ॲक्चुअली नेहमी मी ज्यावेळेस वर्मा कॉर्प न होतो, ज्यावेळेस मी एक मिस्त्री होतो, हं. त्यावेळेस पण मी माझ्यापेक्षा पुढे कोण आहे किंवा माझ्यापेक्षा वरती कोण आहे, त्याला फॉलो करायची. आज पण मी सेम मेथड यूज करतो आहे, की परिपूर्ण कुणीच नाही आहे, कोणी सगळं शिकलेलं नाही आहे. सगळ्यांना नॉलेजची गरज आहे. मार्केटमध्ये नवीन जे येतं ते नवीन अडॉप्ट करायची गरज आहे. सो नेहमी शिकायची तुमची भावना पाहिजे. एखाद्या वेळेस आपल्या मनात असं आलंय, की माझ्यासारखं हुशार कोणीच नाही, मी सगळं शिकलोय. तेव्हापासून तुमचे दिवस खराब सुरू झाले असं गृहीत धरायला हरकत नाहीये. आणि आम्ही आमच्या कंपनीमध्ये हे सगळं अप्लाय करतोय. आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी डिपार्टमेंट बनवलेलं आहे. सेल्स डिपार्टमेंट इन हाऊस आहे. इन हाऊसमध्ये पण पूर्ण टीम स्ट्रक्चर बनवलेलं आहे. सेल्स टीमवरती त्यांचा मॅनेजर आहे. मार्केटिंग आणि CP साठी वेगळा त्यांचा डायरेक्ट हे आहे, टीम लीडर आहे. त्यानंतर त्यांच्यावरती माझे पार्टनर आहे, ते स्वतः बघतात सगळ्यांना आणि एव्हरीडे त्यांची सगळ्यांची मीटिंग होती. असंच सेम स्टोअरमध्ये स्टोअर हेड आहे, त्याचे खाली 4 लोक आहेत, त्याचे खाली 2 वर्कर आहे. हे सगळ्यांचे हायरार्की फायनल केलेली आहे. त्यानंतर प्रत्येक गोष्टीसाठी SOP फायनल केलेली आहे, की कोणतं काम कोणत्या SOPमध्ये करायचे. चेकलिस्ट तयार केलेली आहे. एखादं कॉलम भरलं तर त्याच्यात काय काय चेक करायचे, बिफोर कास्टिंग काय चेक करायचे, आफ्टर कास्टिंग काय चेक करायचे. त्यानंतर लर्निंग सेशन्स ठेवतो कंटिन्यू. कन्सल्टंट वेगळे ठेवतो आणि ज्यावेळेस वेगळं कन्सल्टंट ठेवतो त्या कन्सल्टंटला आम्ही अप्रॉक्सिमेट 2 ते 3 महिन्यांनी आमच्या साईटवर बोलवतो. सगळे इंजिनियर्सला बसवतो आणि त्यांना जे काही सिस्टम आहे त्याच्याबद्दल सगळी माहिती देतो. बिकॉज हा एक ह्युमन नेचर आहे. तुम्ही आज जे काम सांगितले ते लोक उद्या विसरून जातात. बरोबर आहे. तर त्यांना सारखं तुम्हाला परत सांगावं लागतात, आठवण करून द्यावं लागतात की हे आपण शिकलेलो आहे. आणि हे सगळं आम्ही इम्प्रूव्ह करतो त्याच्यात. त्यानंतर एस्टिमेशनची टीम वेगळी आहे. त्यानंतर बजेटिंगची टीम वेगळी ठेवलेली आहे आणि आर्किटेक्टची इन हाऊस टीम पण आहे आमची, जे आर्किटेक्टचं ड्रॉइंग आल्यानंतर त्याच्यावरती स्टडी करतात. ह्याच्यातनं लूपहोल्स काय ते आधीच काढतात. जेव्हा की आम्ही मायवन कन्स्ट्रक्शनमध्ये आहे, सो आम्हाला रेक्टिफिकेशनला चान्सेस नाहीये. बांधकाम ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेस तोडफोड करून काही करू शकतो. मायवनला तो रेक्टिफिकेशनचा काहीच चान्सेस बरोबर. नाहीये. सो आम्ही ते आधी सगळं स्टडी करतो आणि ईच अँड एव्हरी पॉइंटवरती स्वतः फोकस ठेवून आम्ही स्वतः एव्हरी डे
संध्याकाळी 6:45 मीटिंग घेतो. एव्हरी डे ऑनलाईन मीटिंग असती. त्याच्यात सगळे हेड्स असतात, सगळे प्रोजेक्टचे हेड्स असतात आणि आजचे काय काय प्रॉब्लेम्स होते, बॉटलनेक्स काय होते, त्याच्यावरती चर्चा होती. सकाळी काय टार्गेट घेतलेले होते आणि त्यातलं आज किती पूर्ण झाली आहे आणि उद्या काय काय होणार आहे ह्याच्यावरती पूर्ण चर्चा होती. आणि त्यानंतर वीकली मीटिंग होती. वीकली मीटिंगमध्ये या वीकमध्ये काय टार्गेट घेतलेलं होतं, कुठला कॉन्ट्रॅक्टर मागे आहे, कुठले तुम्हाला मटेरियल शॉर्टेज आहे, कुठं ऑब्स्टकल्स आहे, हे सगळं विचार केले जातात. त्यानंतर मंथली मीटिंग होती. 1 महिन्याचं टार्गेट्स काय होतं, आपण कुठं आहे, अप टू मार्क कुठले क्वालिटी आहे, कुठलं कॉन्ट्रॅक्टरने काम त्या क्वालिटीमध्ये केलेलं आहे. मग त्या कॉन्ट्रॅक्टरला आपण ब्लॅकलिस्ट करायची का पुढचं कामं द्यायचे हे सगळं ठरवलं जातं. त्यानंतर क्वार्टरली मीटिंग घेतली जाते, की तुम्ही आज मीटिंग घेतली आणि एक 6 महिन्यांनी मीटिंग घेतली, तर असं गृहीत धरा की 4च महिने काम होणार, 2 महिने कामच नाही होणार. बट तुम्ही एव्हरी डे जर मीटिंग घेतली, तर तुम्हाला तिथं लगेच समजतात की आज काय चुकलंय. त्यानंतर वीकली मीटिंग घेतली की तिथं राहिलेलं सगळं 1 वीकमध्ये समजतात. बरोबर. मंथली मीटिंगमध्ये तुमचे 4 वीक्समध्ये काय झालं ते तुम्हाला समजतात. अशी क्वार्टरली मीटिंग, त्यानंतर इयरली मीटिंग, अशा सगळे मीटिंग्स कंटिन्यू घेत राहतो आम्ही. आणि क्वार्टरली आणि इयरली मीटिंग हे आम्ही ऑफिसचं बाहेर घेतो नॉर्मली. एखादा रिसॉर्ट बुक करतो किंवा एखादा छोटा हॉल बुक करतो, जेणेकरून जे आमचे स्टाफ आहे, टीम मेंबर्स आहे, त्यांना सगळ्यांना एक ब्रेक पण भेटतो आणि त्या साईडचं रोजचं कामापेक्षा एक बाहेर जाऊन काहीतरी वेगळं शिकून यायचे त्या भावनेने सगळे येतात. आणि कंपनीला मग वर्षातनं एक टूर कंपल्सरी देतो आम्ही 3 दिवसाचं. सगळ्यांना फिरायला पाठवतो. आता माझी टीम ऑलरेडी दुबईला गेलेली आहे, सेल्स टीम. त्यांना एक टार्गेट होतं. टार्गेट अचीव्ह केलं आणि अचीव्ह केले इमिडिएटली सगळ्यांना दुबईला पाठवलंय आम्ही. सो हे आम्ही नेहमी करत राहतो. सो ओके. आमची टीम पण आमच्यासारखीच आहे. कंटिन्यू त्यांना पण शिकायची इच्छा आहे. सो ते पण शिकतात आणि आम्ही पण शिकतोय अजून. भारत आहे ना, सतत आपण म्हणतोय की आपण पुढच्या काही वर्षात महासत्ता होणार, महासत्ता होणार, महासत्ता होणार, विश्वगुरू होणार. येस. तर महासत्ता होण्यासाठी भारताला त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर, बाकीच्या गोष्टी त्या वाढवाव्या लागतील. त्याचं Yes. जीडीपी इन्क्रीज करावं लागेल. आणि येस. जीडीपी जर इन्क्रीज करावं लागेल ना, तर भारताचं इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग ठेवावं लागेल. करेक्ट. जर भारताला महासत्ता व्हायचं असेल, तर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय काय पावलं उचलावं लागतील असं तुम्हाला वाटतं? ऑब्व्हियसली भारत महासत्ता होणारच आहे. हं. त्याच्यात डाऊट नाहीये आणि लवकरच होतील. हं. आणि ॲक्चुअली इन्फ्रास्ट्रक्चरचं जीडीपीमध्ये अप्रॉक्सिमेट 25% योगदान आहे. हं. सो ते आपण खूप जास्ती लक्ष देऊन करावं लागणार आहे. त्याच्यात मला असं पर्सनली वाटतं, म्हणजे मधी मी हा एक क्वेश्चन पण उचलला होता. कमिशनर साहेबांकडे आम्ही भेटायला गेलो होतो. आर्किटेक्टची टीम होती पूर्ण आणि बिल्डर लॉबीतले एक 5-6 लोक होतो. तर ॲक्चुअली एअर ॲम्ब्युलन्स हा इंडियात पाहिजे आणि इंडियात म्हणण्यापेक्षा पुण्यात पण पाहिजे. हं. आणि का पाहिजे, तर आपल्या इथं सगळे हॉस्पिटल्स चांगले, सगळे अवेलेबल आहे सगळं. बट एखाद्याला हार्ट ट्रान्सप्लांट करायचे आणि तो हार्ट मुंबईत आहे, तर त्याला बाय रोड कमीत कमी 1 ते दीड तास लागतात. बट जर एअर ॲम्ब्युलन्स असेल, तर ते अर्धा तासाच्या आतमध्ये पोहोचू शकतात आणि एखाद्याचे जीव वाचवायची 50% शक्यता असेल, तर ते 90-100% पर्यंत जाऊ बरोबर. शकते. सो एक ते केलं पाहिजे आणि दुसरं ग्रीनरीवरती खूप जास्ती काम करावं लागणार आहे आपल्याला. बिकॉज पोल्युशन वाढत चाललंय. आज दिल्लीचं जर बघितलं तर तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहे. सो इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर आपला पर्यावरणावरती खूप जास्ती लक्ष द्यावं लागणार आहे आणि त्याच्यावरती खूप काम करावं लागणार आणि खूप सारे स्कोप आहे त्याच्यात. ओके. आज आपलं इथं जे टेम्परेचर आहे त्यापेक्षा कमी टेम्परेचर आता दुबईमध्ये आहे. बरोबर. बट दुबईमध्ये आधी कसं असायचं, यावेळेस अप्रॉक्सिमेट मे एंड पर्यंत दुबईला 50 डिग्री टेम्परेचर असायचे. आज दुबईला 34 डिग्री आहे. ओके. सो आपल्यापेक्षा खूप कमी आहे. काय आहे, तर त्यांनी ते डेव्हलपमेंट केलंय तेवढं. हं. तेवढं झाडं लावलंय, तेवढं गार्डन्स बनवले त्यांनी. आता आर्टिफिशियल पाऊस त्यांनी आधी सुरुवात केली होती आणि आता ॲक्चुअली त्यांच्या इथं पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. हं. सो त्याच्यावरती ऑब्व्हियसली वर्क करावं लागेल. इव्हन चायनामध्ये पण सेम आहे. चायनामध्ये 12ही महिने पाऊस पडतात आणि जर पाऊस नाही पडला तर आर्टिफिशियली करतात, परंतु पाऊस पडतात चायनामध्ये. आणि आत्ता समजा मी दोन वेळा चायनाला जाऊन आलोय. सो आत्ता जर समजा तुमचं टेम्परेचर तिथं 25 डिग्री असेल, तर संध्याकाळी 25 पर्यंत राहील ह्याची गॅरंटी नाहीये. ड्रास्टिकली चेंजेस होतात आणि 4-5 डिग्री पर्यंत पण जातात. ओके. सो ते त्यांनी डेव्हलप केलंय ग्रीनरीमुळं. आज तुम्ही कुठल्याही रोडनी जावा,
एवढी ग्रीनरी आहे की आपण कुठेही पाहिले नाही एवढी ग्रीन आहे. सगळे रोड सगळे डेव्हलप केले आणि सगळीकडे झाडं लावले मोठे मोठे. आपल्या इथं दुर्दैवाने झाडं कापले जात आहे आणि पर्यावरणावरती थोडंसं कमी लक्ष दिलं जातंय. ह्याच्यावरती जास्ती फोकस करावा लागणार आहे. ॲक्च्युली आता पुण्यासाठी आणि मुंबईसाठी तर मी नवीन आहे. त्यांच्यावर स्टेटमेंट देणं चुकीचं असेल, पण मी नाशिक जर बाबतीत जर सांगितलं ना, तर लोकांचं म्हणणं हे आहे, आता तुम्ही ग्रीनरीवर विषय काढला. नाशिकच्या पब्लिकचं असं म्हणणं आहे, की रिअल इस्टेटमुळेच ग्रीनरी धोक्यात येत आहे आणि झाडं रिअल इस्टेटमुळेच कापले जात आहे. तर तुम्हाला काय वाटतं ही गोष्ट खरी आहे का? आणि खरी असेल तर यावर मार्ग कसा काढू शकतो आपण? ॲक्च्युअली ही गोष्ट खरी नाहीये. हं. बेसिकली जे लोकं म्हणतात, की रिअल इस्टेटमुळे झाडं कापली जातात, तर हं. तसं नाहीये. ओके. ज्यावेळेस आम्ही प्रयत्न करतो, की झाडं नाही कापली गेली पाहिजे. हं. पण ज्यावेळेस एखादं झाड बिल्डिंगच्या मधीच आलंय आणि तो कापावाच लागतोय, तर कॉम्पेन्सेटरी 5 झाडं लावावी लागतात त्याच्या जागेवरती. ओके. आणि बिल्डिंग बांधताना आज समजा एखादा मी मोकळा प्लॉट घेतला आणि त्याच्यात 10 झाडं आहे आणि 1 एकरचा प्लॉट आहे. तर 1 एकरमध्ये 40 गुंठे. 40 गुंठेमध्ये 35 झाडं लावणं कंपल्सन आहे. ओके. सो ज्यावेळेस बिल्डिंगचं आम्ही कंप्लिशन घेतो, ह्या प्लॉटमध्ये 10 झाडं होती, पण आता मला 35 लावावं लागणार आहे. सो मला अजून त्याच्यात 25 झाडं वाढवावं लागणार आहे. सो आम्ही झाडं कमी करत नाही. इन्फ्रास्ट्रक्चरमुळे किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमुळे झाडं कापलं जात आहे. बट त्याच्या जागेवरती कॉम्पेन्सेटरी झाडं जास्ती लागतात आणि त्या एरियाचं त्या प्लॉटचं जो पोटेन्शियल आहे झाडांचं, ते पण तिथं लावलं जातात. सो ओके. उलट वाढवलं जातात. त्याच्यात ते एखादी थोडीफार अडचण जी येते ती आहे, की आम्ही लावताना आम्हाला जे काही क्रायटेरिया दिलेले आहे गव्हर्नमेंटच्या रूल प्रमाणे आम्ही 8 फुटाचं झाड लावायचे आहे. त्याची एज अप्रॉक्सिमेट 1 ते 1.5 वर्षच पाहिजे. ते आम्ही सगळं फॉलो करतो. ओके. बट नंतर सोसायटी कधी-कधी त्याला थोडंसं निग्लिजन्स करते आणि ते नाही केलं पाहिजे. ॲक्चुअली झाडांना झाडांना मी पण त्याच मताचं की जगवलं पाहिजे आणि मी आता पण म्हणलं तुम्हाला, की ॲक्चुअली आपल्याला ग्रीनरीवरती खूप जास्ती काम करावं लागणार आहे. आणि रोडच्या साईडला सगळीकडे झाडं वगैरे लावावं लागणार आहे आणि ज्यावेळेस इन्फ्रास्ट्रक्चरचं कामं चालू असतात, त्यावेळेस आपण रोड बनवतो, फुटपाथ बनवतो, पण तू झाडं लावत नाही त्यावेळेसच. ओके. सो ऑब्व्हियसली ते झाडं त्याच वेळेस जर लावली, तर तुमचे रोड पूर्ण कंप्लीट होईपर्यंत झाडं मोठे ग्रो होतील आणि ओके. त्याच्यावरतीच काम करावं लागणार आहे. ओके. काही वर्षांपूर्वी कन्सेप्ट आली ती स्मार्ट सिटीज म्हणून. येस. सध्याच्या जर कंडिशनला जर म्हटलं, तर महाराष्ट्र हे स्मार्ट सिटीसाठीच तयार आहे का? अजून त्याच्यावरती वर्क करावं लागणार आहे आणि ऑब्व्हियसली तयार आहे महाराष्ट्र. हं. बट थोडंसं अजून लक्ष देऊन काम करावं लागणार आहे. हं. प्लांटेशनवरती चांगलं काम करावं लागणार आहे. हं. जिथं-जिथं कुठं जागा भेटेल आपल्याला प्लांटेशनची, तिथं प्लांटेशन करावं लागणार आहे आणि 100% महाराष्ट्र ग्रीन सिटी किंवा स्मार्ट सिटी होऊ शकते. नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर जर बघितलं, तर पुढच्या 10-15 वर्षात किंवा 50 वर्षात खरं फ्युचर ग्रोथ कुठे काय वाटतं तुम्हाला? ऑब्व्हियसली मुंबईमध्ये नवी मुंबई आहे. हं. जे बेस्ट ग्रोथ होणार आहे आणि खूप चांगलं डेव्हलपमेंट चालू आहे. ॲक्चुअली जर तुम्ही परफेक्ट डेव्हलपमेंट सिटी जर म्हणत असेल, तर नवी मुंबईला म्हणू शकतात. बिकॉज अजून तिथं काहीच नाहीये आणि तिथं रोड्स वगैरे सगळं इझिली टाकता येतंय. पूर्ण प्लॉट मोकळा आहे. सो काम करायला खूप जास्ती स्कोप आहे. त्यानंतर पुणे ऑब्व्हियसली चांगलं ग्रो करणार आहे 50 इयर्समध्ये तर. आणि आता नाशिक पण ॲक्चुअली चांगलं ग्रोइंग स्टेजला आहे आणि नाशिकमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढलं आहे आणि फ्युचर इन्व्हेस्टमेंटसाठी नाशिकमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. नागपूर एक बेस्ट ऑप्शन आहे. नागपूरमध्ये पण आता ऑब्व्हियसली हाय राईज टॉवर्स वगैरे यायला सुरुवात झाली आहे आणि भरपूर सारे प्रोजेक्ट लॉन्च झाले. आजच्या कंडिशनमध्ये बिल्डर होणं किती कठीण आहे काय वाटतं तुम्हाला? कारण बिल्डर लाईन जर म्हटली ना, तर तिथे म्हणजे लोकांच्या मनामध्ये दुसरीच गोष्ट चालते एक बिल्डर नाव ऐकल्यावर. म्हणजे स्कॅम्स किंवा मग भीतीचं वातावरण पसरवणं, या सगळ्या गोष्टी एक बिल्डर नाव जर ऐकलं ना, तर पब्लिकला ॲक्चुअली वाटतं. बिल्डर होणं एवढं कठीण नाहीये. फक्त तुमचं डेडिकेशन आणि जर जिद्द असेल, हं. तर इझिली होऊ शकतंय आणि बिल्डर हा फक्त फ्रॉडच करतो तर असं नाहीये. जर असंच केलं असतं तर एकही बिल्डिंग कंप्लीट झाली नसती. हां, ठीक आहे असेल बरोबर. 2%, 3%, 5% बिल्डर असतील. बट सगळेच फ्रॉड आहे असं नाही ना. आज गव्हर्नमेंटनी एवढं चांगला कायदा आणलेला महारेराचा. सो त्याच्यामुळं ऑब्व्हियसली सगळं आधीच चेक केलं जातं, की बिल्डर करणार आहे, नाही करणार, त्याचे पास्ट एक्सपिरियन्स काय आहे, पोटेन्शियल काय आहे, काम कसं करणार आहे आणि ऑनलाईन सगळ्यांना दिसतात इझिली सगळं काय. लिटिगेशन काय असेल तर त्याच्यात आधीच टाकावं लागतं.
बँक अकाउंट सगळे मॅनेज केले जातात प्रॉपर. 100%चे बँक अकाउंट, 70%, 30% ते जर नसेल, तर तुम्ही पेमेंटच घेऊ शकत नाही. आणि कुठलीही बँक ते पैसे वापरायला आपल्याला परमिशन देत नाही, जर ओके. ते तिन्ही अकाउंट असतील तर. ओके. मग त्यापैकी 70% तुम्ही बाहेर वापरू शकत नाही. ते प्रोजेक्टवरतीच वापरू शकतात. सो या गाईडलाईन्समुळे ॲक्चुअली ऑब्व्हियसली फ्रॉड कमी झालंय आता. आधी थोडं जास्ती होतं, आत्ता एकदम कमी प्रमाणात झालेलं आहे. आणि बेस्ट लाईन आहे, सगळे येऊ शकतात. फक्त डेडिकेशन आणि जिद्द पाहिजे. ओके. गव्हर्नमेंट पॉलिसीजमुळे भरपूर बिझनेस ओनरचं असं म्हणणं असतं, की गव्हर्नमेंट पॉलिसीजमुळे बिझनेसची ग्रोथ ही स्लो होते. अ, रिअल इस्टेटमध्ये किंवा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय आहे नेमकी विषय? ॲक्चुअली असं नाही म्हणता येणार, बट थोडंसं ऑब्स्टॅकल येतं. जसं की मी इथलं जर उदाहरण दिलं, तर पी-सी-एम-सीचे जे आमचे पुनावळे आहे, त्या पुनावळ्याचे 97ला डी-पी पब्लिश झाली होती आणि ओके. 2003ला अप्रॉक्सिमेट डी-पी फर्म झाली. ओके. आणि त्यानंतर आत्ता परत नवीन डी-पी आली आहे. हं. तर त्यामुळं ऑब्व्हियसली सिटीची ग्रोथ होणार आहे, परंतु काही त्याच्यात त्रुटी आहे, ज्यांचे सँक्शन होते त्याच्यावर पण आरक्षण टाकण्यात आलेले आहे. हं. सो त्याच्यामुळे थोडंसं डिले होतंय, डिस्टर्ब होतंय. हं. परंतु ग्रोथ 100% थांबत नाहीये त्याच्यामुळं. हं. ठीक आहे, थोडंसं टाईमलाईनमध्ये थोडंसं फरक पडणार आहे, बट फ्युचर खूप ब्राईट आहे त्याच्यामुळे. ओके. सो गव्हर्नमेंटमुळे कुठलंही काम थांबलं जातं किंवा प्रोग्रेस थांबली जाते हं. तसं नाहीये. हं. ऑब्व्हियसली आपल्यावरती कोणतरी कंट्रोल अथॉरिटी पाहिजे, अदरवाईज तर मग लोक काहीही करतील. रिअल इस्टेटमध्ये जेव्हा पब्लिक इन्व्हेस्ट करते, लोकं हं. इन्व्हेस्ट करतात, तर हं. त्यामध्ये काय बघितलं असतं जास्त करून? जसं की लोकेशन, लाईफस्टाईल की इन्व्हेस्टमेंट पर्पज? ॲक्चुअली आधी लोकेशन तर बघतातच आहे सगळे. हं. लोकेशन आणि बघायला पण पाहिजे ऑब्व्हियसली. इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे तिथलं, तिथं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, नाही आहे, हे सगळं बघितलंच पाहिजे. आणि दुसरं लोकेशन बरोबर तो बिल्डर, त्याची रेप्युटेशन काय आहे? हं. त्याचे पास्ट प्रोजेक्ट कसे आहेत? हं. तिथलं लोकांचा एक्सपिरियन्स काय आहे? हं. आणि त्यांनी डिलिव्हर ऑन टाईम केले, टाईम खूप जास्ती टायमाने केले, काय रूल्स रेग्युलेशन त्यांनी तोडले, त्याच्यावरती जास्ती केसेस झालेले, हे सगळं आधी बघायला पाहिजे. आणि त्यानंतर तुमच्या प्रोजेक्टची जी क्वालिटी आहे, ते ह्या बिल्डरने आपल्याला जे काही कमिटमेंट देतंय, ते सेम मागच्या प्रोजेक्टचे कमिटमेंट फुलफिल केले आहे का? ओके. ते चेक केलं पाहिजे. बिकॉज इथं खूप मोठा एक गेप आहे या लाईनमध्ये, की सगळेच विट्रिफाईड टाईल्स आहे, हं. परंतु स्पेसिफिक असं कोणीही टाकत नाही, की मी हे विट्रिफाईड टाईल देणार आहे. सो आम्ही त्याची साइजेस बरोबर टाकतो, हं. की 800 बाय 1600 ची विट्रिफाईड टाईल आहे, फुल बॉडी पोर्सलिन टाईल आहे, रस्टिक टाईल आहे. जे काही टाईलचं नाव आहे, ते नावासकट त्याची साईज पण टाकतो. ओके. सो ज्यावेळी थोडंसं क्लिअरिटी मिळेल, तर हं. कस्टमर्सला पुढे जाऊन असं धोकासारखं वाटत नाही, की बाबा मला आधी ते सांगितलं आणि आता वेगळंच काहीतरी दिलंय. सो मॅक्सिमम ट्रान्सपरंटली ठेवलं पाहिजे आणि कस्टमर्सने ते बघितलं पाहिजे, की मागच्या प्रोजेक्टला त्यांनी सेम डिलिव्हर केलं आहे का? ह्या पॉडकास्टमधला सगळ्यात म्हणजे मला जी गोष्ट जाणून घ्यायची होती, की अजितदादांचं घर तुम्ही डिझाइन केलं होतं. येस. तर त्यामागचं नेमकी काय व्हिजन होतं? एक्सपिरियन्स कसा होता? प्रेशर होता की काय होतं नेमकं? सुरुवातीला थोडंसं प्रेशर होता ऑब्व्हियसली. हं. त्यांचं घराचं काम करायचं, अजितदादांचं घराचं काम करायचं असं ज्यावेळेस आर्किटेक्टनी सांगितलं. हं. सो त्यावेळेस एक असं मनात आलं, की मी करू शकणार का? ते तरी एवढं मोठे माणूस आहे. माझं काम त्यांना पसंत पडेल का? हं. असे भरपूर सारे क्वेशन्स होते. बट ज्यावेळेस तिथं आम्ही काम करायला गेलो आणि 8 ते 10 दिवसातच हं. दादांचा स्वभाव आणि तिथलं कल्चर बघून, की जो माणूस तिथं क्वालिटी काम करतो, त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं प्रेशर येत नाहीये आणि त्याला घरच्या माणसापेक्षा जास्ती चांगलं ट्रीटमेंट भेटतो नॉर्मली. आणि त्यानंतर दादांचं डेडिकेशन पाहून तर ॲक्चुअली मी दादांचं फॅन आहे. अजितदादांचं हं. मोठा फॅन आहे मी. आणि त्यांचं मेन जो टाईमाचं डेडिकेशन आहे, मी पण स्वतः पण फॉलो करतो. आणि टाईमाच्या अगोदर पोहोचणे, त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं कुणीच सांगू शकत नाही. ओके. सो मी पण ते फॉलो करतो. अप्रॉक्सिमेट मीटिंग असो, काही असो, टाईमाच्या अगोदर जातो आणि तिथं काम केल्यानंतर जे काम करायची क्वालिटीची जी सवय झाली, दादांना फक्त आणि फक्त क्वालिटी काम लागत होते.
त्यांचे इथं कुठलंही काम एखादं खराब केलं आणि त्याला लपवायचे प्रयत्न केलं तर लपूच शकत नव्हतं कुणीच नाही. सो त्यांना तेवढंच दिसायचे जे खराब केलेलं आहे. हम्म. आणि अजितदादा ज्यावेळेस येतील त्यावेळी सर्वात आधी ते कामं पाहायचे, काय काय कामं झालेले आहे आणि ते सगळे विथ क्वालिटी झालेले आहे का नाही आहे ते सगळं स्वतः चेक करायचे. आणि तिथून ज्यावेळेस मी बाहेर पडलो, 4 वर्ष मी तिथे काम केले आणि काम करून ज्यावेळेस मी बिल्डर लाईनमध्ये आलो, तर ऑब्व्हियसली मी सेम ते सगळं अप्लाय केले, की विथ क्वालिटीच काम करणार. काही जरी झालं, लॉस जरी झालं तरी मी विथ क्वालिटीच काम करणार. आणि त्याच्यामुळे मला ऑलरेडी एक प्रोजेक्टवरती लॉस पण झालाय, परंतु मी प्रोजेक्ट बंद नाही केले. अजूनही चालू आहे आणि विथ क्वालिटी कंप्लीट करणार आहे. ओके. एखाद्या पब्लिक फिगरचं जेव्हा तुम्ही एखादं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करता, रिअल येस. इस्टेटमध्ये त्यांची घरं वगैरे बांधतात, येस. तर त्यामागचा एक्सपिरियन्स काय असतो? काय काय गोष्टी बघाव्या लागतात त्या गोष्टी? ऑब्व्हियसली ज्यावेळेस तुम्ही तुमचं स्वतःचं घर बनवतात, हं. त्यावेळेस तुमची डिमांड तिथं बघितली जाते फक्त. बरोबर आहे. परंतु आणि तुम्ही तिथं डिमांड टाकताना स्वतः असतात. तुम्ही घरच्यांना विचारतात, की तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये काय हवं, मला काय पाहिजे, आई-बाबांना त्यांच्या बेडरूममध्ये काय पाहिजे, किचनमध्ये घरच्या बायकांना विचारतात, की त्यांना काय-काय हवंय. परंतु ज्यावेळेस आम्ही घर डिझाइन करतो, त्यावेळेस कस्टमर्स आमच्या समोर नसतात बरोबर आहे. आणि एक सिंगल माणसाला पसंत पडेल असं घर नाही बनवू शकत. सो ऑब्व्हियसली डिझाइन करताना खूप मोठा प्रेशर असतोच आणि सगळे स्वतः बघावं लागतं, सगळी गोष्ट स्वतः बघावं लागतात, की त्या एरियामध्ये डिमांड काय आहे, कुठले टाईपचे कस्टमर्स येणार आहे, त्या कस्टमर्सची डिमांड काय आहे, त्यांना रूम साइजेस काय हवंय, किचन साइजेस काय हवंय, लिव्हिंग साइजेस काय हवंय, घराची हाईट किती हवंय त्या लोकांना, त्यांना कुठलं ब्रँड आवडणार आहे, कुठले टाईपचे लेआउट आवडणार आहे, हे सगळ्या गोष्टीच्या वरती विचार करावा लागतात. आणि ऑब्व्हियसली 100% स्वतः बघितल्याशिवाय ते चांगलं कधीच नाही होऊ शकत. ओके. अदरवाईज कॉपी पेस्ट करणं हा फार सोपं आहे. बट माझ्या प्रत्येक प्रोजेक्टचं प्लॅन जो आहे तो युनिक असतो, वेगळा असतो. बिकॉज मी कॉपी पेस्ट करत नाही. बिकॉज प्रत्येक एरियामध्ये डिमांड वेगळी-वेगळी आहे. कुठं अफोर्डेबल हाऊसेस पाहिजे लोकांना. सो अफोर्डेबल हाऊसेसमध्ये तुम्ही 20x14चा हॉल नाही देऊ शकत. बरोबर आहे. तो जर दिला तर त्यांना ते परवडणारच नाही. कस्टमर कोणी घेणार नाहीये. सो हे सगळं आधी मार्केट सर्व्हे करावा लागतो आणि मार्केट सर्व्हे नंतर कमीत कमी 5,000 लोकांना काय पाहिजे हं. ते विचार केलं तर तुम्ही 300 ते 400 फ्लॅटची बिल्डिंग बनवू शकता. बरोबर आहे. अफोर्डेबल हाऊसिंगचा तुम्ही विषय काढला. Yes. महाराष्ट्रात अफोर्डेबल हाऊसिंगवर पुरेसं काम होतंय असं वाटतंय तुम्हाला? ऍक्च्युली त्याचं मागचं रिझन अजून एक आहे, काम न होण्याचं एक मागचं रिझन आहे, की आज सगळे साहित्यांची जे कन्स्ट्रक्शन साहित्य आहे, त्याची सगळ्यांची रेट वाढलेली आहे हं. आणि इझिली अवेलेबल नाही आहे आता. ओके. सो त्या केसमध्ये अफोर्डेबल हाऊसेस बांधणार कसं? हं. निरंजन हिरंदानी साहेबांनी पण सांगितलंय, हं. की अफोर्डेबल हाऊसेस हे कसं बांधणार आहे आपण? बिकॉज आपण म्हणतो अफोर्डेबल हाऊसेस, बट कसं? बिकॉज ते कन्स्ट्रक्शन कॉस्टच नाहीये तेवढं. आज म्हाडाचं सुद्धा घर जर तुम्ही घ्यायला गेलं तर ₹3200 स्क्वेअर फीटाने भेटतात. हं. आणि ₹3200 मध्ये बिल्डरला एकही रुपये भेटत नाही. न नफा न तोटा. मे बी तोटा होऊ शकतो त्याच्यात. बरोबर. बिकॉज कन्स्ट्रक्शन कॉस्ट एवढा हाय झालेला आहे हं. आणि हा नेहमी रोज अन रोज वाढत जातोय, कमी होत नाहीये ते. सो त्या केसमध्ये अफोर्डेबल हाऊसेस बनवणं थोडं कठीण जाणार आहे. महाराष्ट्र वर्सेस दुबई येस. किंवा महाराष्ट्राच्या ज्या टॉप सिटीज आहे, त्याला जर कंपॅरेटिव्हली आपण दुबईशी कंपेअर केलं, तर अर्बन प्लॅनिंगमध्ये सर्वात मोठा फरक काय दिसतो? काय वाटतं तुम्हाला? ऍक्च्युली मला जो सर्वात मोठा फरक जाणवतो तो हं. असा आहे, की जसं आपण समजा मुंबईचं एक्झाम्पल घेतलं, हं. तर ऑलरेडी ते एवढी जुनी सिटी आहे मुंबई, हं. की अंग्रेजांच्या काळातली सिटी आहे आणि तेव्हापासूनचे जे बिल्डिंग्स आहे ते पण आपल्याला जपवणं गरजेचं आहे. सो जास्ती काही ते स्कोप नाही. त्याची जागेवर जर दुबई बघितलं तर दुबई त्यावेळेस मे बी नसेल, पण एकदम छोटेसे जसे एक सिटी टाईप होती, कंट्री पण नव्हती आणि त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर करायला पूर्ण वाळवंट त्यांच्याकडे मोकळा आहे. हं. सो ते पाहिजे तसं डिझाईन डेव्हलप करू शकतात. आपल्या इथं खूप सारे रिस्ट्रिक्शन येतात बिकॉज मुंबईची लँड कमी होत चालली ऑलरेडी. हं. ऑलरेडी सगळं डेव्हलप झालेली आहे. सो त्याच्यात अजून इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं डेव्हलप करू शकत नाही आपण हं. आणि सर्व्हिसेस नवीन नाही आणू शकत बिकॉज ऑफ खूप सारी जुनी बिल्डिंग्स आहे, सँक्शन्स बिल्डिंग्स आहे. आणि दुसरा जो सर्वात मोठा डिफरन्स आहे तो आपल्या इथं मुंबईमध्ये ऑलरेडी इलिगल कन्स्ट्रक्शन खूप जास्ती झालेलं होतं. ओके. सो डेव्हलपमेंट करताना
ते तोडू शकत नाही तुम्ही, बिकॉज ते 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष जुने घरं आहेत. सो त्यांचे ऑलरेडी तिथे राईट्स आलेले आहे. आणि दुबईमध्ये असं काहीच नव्हतं. ओके. दुबईमध्ये सगळं मोकळं होतं. सो त्यावेळेस त्यांना ते इझी गेलं. आणि अजून एक डेव्हलपमेंटमध्ये सर्वात मोठा अडथळा हा येतो आपल्या इंडियामध्ये, की इथं जे काही लेबर आहे ते आपले इंडियन लेबरच आहे. बरोबर. आणि दुबईमध्ये सुद्धा इंडियन आणि फिलिपिन्स वगैरेची लेबर आहे. बट तिथं जाताना त्यांचा पासपोर्ट कंपनीमध्ये जमा केला जातो. आणि तो माणूस जेव्हापर्यंत त्याला कंपनी घरी पाठवत नाही तेव्हापर्यंत तो परत जाऊ शकत नाही. बरोबर. बट आपल्या इंडियामध्ये असं काहीच नाहीये. हं. आज 50 लेबर येतात, 50 लेबर आज कामावर आहे. उद्या सकाळी किती असतील माहिती नाही, बिकॉज त्यांची कुठलीही आयडी किंवा त्यांचं असं डॉक्युमेंट कुठलंही आपल्याकडे नाहीये, जेणेकरून तो कंपनी सोडू शकत नाहीये. सो ते डिपेंडन्सी खूप जास्ती आहे. त्याच्यामुळे पण आपली ग्रोथ स्लो आहे ऍक्च्युली. ओके. लेबर अवेलेबिलिटी ऑलरेडी कमी आहे. हं. आणि त्याच्यात गॅरंटी तर एकदम झिरोच आहे, की आज किती लोक काम करतात ते उद्या करतील त्याची गॅरंटी नाहीये. बट बाहेर दुबईमध्ये तसं काहीच नाहीये. जेवढं लोक 500 लोकांना आज लावलं तुम्ही, तर बिल्डिंग कंप्लीट होईपर्यंत 500 लोक तिथं काम करणार. ओके. महाराष्ट्रात जर बघितलं तर वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आपण जी कन्सेप्ट आहे, ती तयार होण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे का असं वाटतं तुम्हाला? या ऑब्व्हियसली तयार आहे. आज चांगली टेक्नॉलॉजीज आलेली आहे आणि आपण अडॉप्ट पण करतोय. आज तुम्ही जर मुंबईमध्ये गेले आणि जिओ मॉलचं जो आजूबाजूचं जर तुम्ही एरिया पाहिलं, हं. तर दुबईपेक्षा कमी वाटत नाही ते. बरोबर. आणि तुम्ही जर रोडवरनं जर व्ह्यू पाहिलं तर सगळं मॅक्सिमम दुबईसारखं दिसतो. सो हं. ऑब्व्हियसली तयार आहे, नो डाऊट. आणि होणार आहे ऑलरेडी. ओके. या. ते करण्यासाठी काय करावं लागेल? ते करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरवरती ऑब्व्हियसली परत आपण तिथंच येतो. ब्रिजेस, त्यानंतर मेट्रोज, याच्यावरती खूप जास्ती काम करावं लागणार आहे. आणि त्याच्याबरोबर पर्यावरणाचं पण थोडंसं लक्ष ठेवून काम करावं लागणार आहे. ओके. तुमच्या मते एक परफेक्ट सिटी, जर टाउन प्लॅनिंग जर विषय आला, हां. तर एक परफेक्ट सिटी म्हणजे काय? तुम्ही काय सांगाल? मी आत्ता पण म्हणलंय मला, नवी मुंबई हं. हे ऑब्व्हियसली परफेक्ट सिटी होणार आहे. ओके. बिकॉज तिथं डेव्हलपमेंटला खूप जास्ती स्कोप आहे. लँड्स ओपन आहे. सो तिथे इलिगल कन्स्ट्रक्शन फारच कमी प्रमाणात आहे. ओके. सो ते शिफ्ट पण होऊ शकते, एवढं छोट्या प्रमाणात आहे. सो सर्वात परफेक्ट सिटी हा नवी मुंबई होऊ शकते. ओके. महाराष्ट्रामध्ये रिअल इस्टेटचे जे रेट्स आहेत, जमिनींचे जे रेट्स आहेत, ते झपाट्याने वाढत आहे. अ, काय कारण आहे त्याचं याच्यामागचं? मागचं रिझन असं आहे, की कन्स्ट्रक्शन कॉस्ट हा वाढत चाललाय नेहमी. आणि त्यानंतर जर तुम्ही एक 94 पासून 2000 पर्यंत जर बघितलं कालावधी, तर एक 2 मुलं आणि आई वडील असं 4 लोकांना मॅक्सिमम महिन्याला ₹3000 पुरेच होते. बरोबर. आता 30,000 पण पुरत नाही, बिकॉज ऑफ तेवढं महागाई वाढलेली आहे. सो महागाई वाढली की नीड्स वाढतात, तिथं ऑलरेडी रेट्स पण वाढतात. हं. आणि त्याच्यामागे कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढलंय. त्यानंतर लेबर कॉस्ट वाढलंय, लेबर शॉर्टेज आहे. सो ऑब्व्हियसली आज समजा कुठल्याही बिझनेसमध्ये पैसे लावले की त्याला 2 वर्षाऐवजी 6 वर्ष लागत असेल, तर त्याचं इंटरेस्ट जरी म्हणलं तरी ते कॅल्क्युलेट जर करायला गेलो तर ते महागच झालंय ते. सो त्या केसमध्ये रेट्स वाढतच राहिली आहे आणि राहणार पण आहे. आणि तिसरी जो गोष्ट आहे ती आहे की ऑलरेडी डेव्हलपमेंट इतकं जास्ती आहे, सगळे फॅसिलिटीज भेटते. सो माणसांना काय पाहिजे, की मला जवळ मार्केट पाहिजे, जवळ शाळा पाहिजे, जवळ माझ्या ऑफिसला जाण्यासाठी मला साधनं पाहिजे. हे जर सगळं असेल तर रेट वाढणारच आहे. जसं की मी मागे म्हटलो की जमिनींचे रेट्स वाढत आहे. येस. म्हणजे एखाद्या मुलाला पाहिजे तेवढा पगार भेटत नाही. तर ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला वाटतं का खरंच की घर घेणं हे आजच्या काळात योग्य डिसिजन आहे? ऑब्व्हियसली त्याला नाकारू शकत नाही आपण. हं. बट समजा एक फॉर एक्झाम्पल, आज तुम्हाला पुनावळेमध्ये हायवेच्या जवळ एक घर पाहिजे. हं. त्याची किंमत, त्या फ्लॅटची किंमत 80 लाख रुपये असतील. बरोबर आहे. आणि तुम्हाला लोकेशन हाच पाहिजे, परंतु 10 वर्षांनी पाहिजे, आत्ता नकोय. मग 10 वर्षांनी तुम्हाला 80 लाखात घर भेटणार आहे का? शक्यच नाही नाही. भेटणार आहे, शक्यच नाहीये. बिकॉज महागाई एवढी वाढत चालली आहे. रॉ मटेरियलचं कॉस्ट वाढतंय, लेबर कॉस्ट वाढतंय. आज कॉन्ट्रॅक्टर नाहीये. म्हणजे लिटरली आम्हाला कॉन्ट्रॅक्टरला पाया पडून काम करावं लागतंय. 10 वर्षापूर्वी असं होतं की कॉन्ट्रॅक्टर असं रांगेने उभे होते. आज नाहीये कॉन्ट्रॅक्टर. त्यांच्याकडे लेबर नाहीये. आज कॉन्ट्रॅक्ट दिलं तर कॉन्ट्रॅक्टर आधीच म्हणतो, मी 50 लोकं लावणार नाही, माझ्याकडे 20च लोकं आहे. बरोबर. मग आम्ही म्हणतो ठीक आहे, 1 वर्ष जास्ती घे पण 20 लोकात चांगलं काम कर.
बिकॉज आमच्याकडे पण पर्याय नाही. सो हे ज्यावेळेस मार्केटमध्ये सप्लायचे ज्यावेळेस डिमांडपेक्षा शॉर्टेज येते त्यावेळेस महागाई वाढतात बरोबर. आणि हे नेहमी होत राहणार आहे. बिकॉज आज कोणालाही कार्पेंटरला त्याच्या मुलाला कार्पेंटर बनवायचे नाहीये, पेंटरला त्याच्या मुलाला पेंटर बनवायचे नाहीये, बांधकामवाल्या मिस्त्रीला त्याच्या मुलाला मिस्त्री नाही बनवायचे. सो हे येणार कुठून आहे? जेवढं लोक आहे, लिमिटेड लोक आहेत, त्याच्यातच राहणार आहे. आणि ज्यावेळेस सप्लायपेक्षा डिमांड कमी होते त्यावेळेस तुमची रेट वाढलेली असते बरोबर. सगळी. सो हाच घर तुम्हाला 10 वर्षांनी डबल रेटमध्ये घ्यावा लागणार आहे. सो तुम्हाला आज तुम्ही समजा जॉब करताना तुमची सॅलरी तेवढी भेटत नाहीये हं. आणि घर घेऊ शकत नाही, तर तुम्हाला सोर्सेस तेवढं तयार करावं लागतील. हं. जॉब बरोबर तुम्हाला आज समजा जॉबमध्ये तुम्हाला 8 तास काम करावं लागतं, तुम्हाला 12 तास काम करावं लागतील जर तुम्हाला एक घर हवं असेल तर. आणि ते पण प्राईम लोकेशनला. इव्हन तुमची सॅलरीमध्ये पण तुम्हाला घर भेटतात. तुम्ही थोडंसं एक 30-40 किलोमीटर आउटस्कटला जावं लागेल, पण मला ते नको आहे. मला घर याच लोकेशनला हवंय, परंतु याच अमाऊंटमध्ये. तर त्या कॉस्टमध्ये तो घरच बांधला जात नाही, तर कसं भेटणार तो घर? सध्याची जी वॉर सिच्युएशन चालू आहे, तर त्या वॉर सिच्युएशनचा आपल्या रिअल इस्टेट बिझनेसमध्ये काय फरक पडतो नेमकी? खूप मोठा फरक पडलेला आहे आणि ऑलरेडी परवा दिवशी मीटिंग झालेली आहे बिल्डर असोसिएशनची. इकॉनॉमिक टाइमला पण आला होता तो आर्टिकल आला होता. त्याच्यात 25% आत्ता ऑलरेडी रेट वाढलेली आहे आणि हे 25% त्यांनी जस्ट एक अप्रॉक्सिमेट काढली आहे. बट जर आज मी जर बघितलं तर माझा एक प्रोजेक्ट आहे तो कम्प्लिशनला आहे सपोज, आणि एक प्रोजेक्ट आहे तो इनिशियल स्टेजला आहे, जस्ट फुटिंगला आहे. तर हे 2 स्टेज अशी आहे ज्याच्यात सर्वात जास्त खर्च होतात. इनिशियलला मला स्टील सर्वात जास्त लागतो, मी महागडे स्टील घेतोय. दुसरं प्रोजेक्टला माझं कम्प्लिशनला आहे, तर मला एल्युमिनियम विंडो वगैरे सगळं परचेस करावं लागते. एल्युमिनियमची रेट मागच्या 2.5 महिन्यात डबलपेक्षा जास्ती झाली आहे. सो 25% नाही तिथं 110% राईज झालंय. सो हे सरासरी 25% वाढलेलं आहे आणि ह्याच्यामुळे खूप इम्पॅक्ट पडला. आणि 25% वाढून पण मटेरियल वेळेवरती भेटत नाहीये, अवेलेबिलिटी फार कमी आहे. तुम्हाला जे मटेरियल पाहिजे ते मटेरियल भेटत नाहीये. एल्युमिनियमची रेट वाढली आहे, प्लास्टिक्सची सगळे रेट वाढली आहे, पीव्हीसीची रेट वाढली आहे, टाईलची रेट 50% वाढली आहे आणि 2 महिन्यानंतरची बुकिंग चालू आहे. आता टाईल भेटत नाहीये. बरोबर. सो प्रोजेक्ट त्याच्यामुळे डिले होणार आहे आणि कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये इम्पॅक्ट पडल्यामुळे आज जो प्रोजेक्ट इनिशियल स्टेजला आहे, मे बी तिथं ROI बसतच नाही. आजची कंडिशन अशी आहे की कुठल्याही प्रोजेक्टला जर ROI काढली पुढच्या 3 वर्षाची तर प्रोजेक्ट लॉसमध्ये आहे. परंतु जो प्रोजेक्ट आपण विकलाय, ऑलरेडी कस्टमर्सला फ्लॅट विकलेला आहे, तर तो बांधणं तर गरजेचं आहे. बरोबर. सो ह्या महागाईचे एवढं मोठा इम्पॅक्ट पडलाय की प्रोजेक्ट कशा कम्प्लीट करायचे हा मोठा प्रश्न आहे समोर. ओके. कारण आता तुम्ही जे म्हटले की सगळ्या गोष्टींचं शॉर्टेज होतंय. तर ह्या गोष्टींमुळे खरं तर अपकमिंग जे प्रोजेक्ट्स आहेत रिअल इस्टेटमध्ये येत आहे हाऊसिंगमधले, तर त्यावर खरंच खूप मोठा प्रेशर पडणार आहे किंवा खूप मोठा फरक जाणवणार आहे रेट्समध्ये. हे तर ॲक्चुअली लोकांनी समजून घ्यायला हवं असं वाटतं मला. ऍक्च्युली ज्यावेळेस तुमचे मार्केटमध्ये ज्यावेळेस शॉर्टेज होतो कुठलीही गोष्टीचा, बरोबर सो आहे. त्याची रेट्स वाढतात. हं. आणि रेट्स हा कुठल्याही एक माणसासाठी वाढत नाहीये, सगळ्यांना त्याचा इम्पॅक्ट भोगावा लागतो. हं. आणि पुढचं फ्युचर जर बघता आपण म्हणलं तर आजची जी कंडिशन आहे त्याप्रमाणे खूप जास्ती कॉस्ट राईज होणार आहे. हं. आणि ऑलरेडी 500 ते 600 रुपये रेट वाढली आहे फ्लॅटची. ओके. तरी पण 500 ते 600 म्हणजे ते 8 ते 10% आहे. ओके. आणि कन्स्ट्रक्शन कॉस्ट 25% वाढलाय. ओके. मार्जिन इतका नाहीये बिल्डर लाईन मध्ये, मार्जिन जो आहे तो 8 ते 10%च आहे. ओके. सो त्या केसमध्ये 8 ते 10% जागेवरती 25% बेअर कुठून करणार आहे? तुम्ही एक प्रोजेक्ट लॉस मध्ये करू शकता, 4 नाही करू शकणार आहे. सो ऑब्विसली रेट वाढवा लागणार आहे आणि सगळे रेट तुम्हाला पुढील एक 3 ते 4 महिन्यात सगळे रेट 1000 रुपयेपर्यंत वाढलेले दिसणार आहे फ्लॅटचे. ओके. 1000 मीन्स 1000 रुपये पर स्क्वेअर फीट. या सगळ्या गोष्टी आपल्या येतात डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये. डिझास्टर मॅनेजमेंट मीन्स आता ही वॉर सिच्युएशन सध्या आली, पण आता सध्याची कंडिशन पाहून असं वाटतंय की इन फ्युचर पण या कंडिशन्स येणार आहेत, वॉर सिच्युएशन्स वगैरे. ऑब्विसली आता मागच्या 2 वर्षापासून काही ना काहीतरी चालू आहे वॉर, कुठे ना कुठेतरी चालू आहे. सो इन फ्युचरचं आपण बोलणं चुकीचं होईल मे बी, बट आता जो कॉस्ट इम्पॅक्ट पडलेला आहे तो तो कॉस्ट इम्पॅक्ट. इन्स्टंटली कमी नाही होणार आहे. ओके. आणि कधीही कुठल्याही रॉ मटेरियलचा कॉस्ट आजपर्यंत तुम्ही मागचं जर सगळं उघडून पाहिलं तर जो कॉस्ट वाढलाय त्याच्यापेक्षा 25 ते 30%च कमी झालंय. ओके. म्हणजे 1 रुपये जर वाढले असेल तर 25 पैसे परत कमी झाले, पण 75 वाढलेलेच राहिले. सो मार्केट तिथे स्टेबल झाला.
सो हा कॉस्ट परत मागच्या रेटमध्ये येईल असं वाटत नाहीये. आता ज्या साईट्स चालू आहेत ज्याच्यामध्ये ऑलरेडी बुकिंग झालेली आहेत, येस. पण मग तुमचं जे डेव्हलपमेंट आहे इन्फ्रास्ट्रक्चरचं ते चालू आहे. येस. तर ह्या कंडिशनमध्ये आता सध्या तर मटेरियलची शॉर्टेज आहे, मटेरियलचे रेट्स वाढले आहेत. येस. तर या कंडिशनमध्ये तुम्ही नेमकी काय करणार, नेमकी काय वाटतं? बेसिकली ह्याच्यात ना 2 प्रकारचे बुकिंग्स असतात आमच्या इथं. एक आहे जे लॉन्चिंग करतात आणि प्रोजेक्ट रन करण्यासाठी जेवढं लागतं तेवढंच बुकिंग करतात, म्हणजे अप्रॉक्सिमेट एक 40-50% बुकिंग करतात. आणि दुसरं आहे 100% बुकिंग करतात, की आम्ही लॉन्चिंगला सगळं फ्लेट विकून टाकले. सो जिथं 100% बुकिंग झाली तिथं हा जास्ती इम्पॅक्ट जाणवणार आहे, बिकॉज ते लो कॉस्टमध्ये विकले गेले पण लो कॉस्टमध्ये बांधलं जाणार नाहीये. सो तिथं इम्पॅक्ट जाणवणार, बट त्या इम्पॅक्टला कुठेही ते क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही करू शकणार, बिकॉज रेराची बाइंडिंग आहे. आधी सगळं डिक्लेअर करावं लागतं की आम्ही काय बांधणार आहे, कसं बांधणार आहे, किती फ्लोअरचं बांधणार आहे, हे सगळं क्लिअर करावं लागतं. आज सँक्शन करताना जिओलॉजिकल सर्वे रिपोर्ट लागते, त्यानंतर आर्किटेक्चर सर्टिफिकेट लागतो, त्याच्यात सगळं डिक्लेअर होतात किती फ्लोअरची बिल्डिंग आहे, तिथं कुठली कॅटेगरीचं तुम्ही कन्स्ट्रक्शन करणार आहे, हे सगळं डिक्लेअर करावं लागतो. सो त्या केसमध्ये तिथं कुठं कॉम्प्रोमाइज करता येणार नाहीये. हा एक होऊ शकतं या गोष्टीमध्ये. प्रोजेक्ट थोडंसं डिले व्हायची शक्यता आहे, बिकॉज वेट अँड वॉचवरती आता थोडेफार प्रोजेक्ट ऑलरेडी गेलेले आहे, बरोबर. की थोडंसं मार्केट सेटल होईल, युद्ध दंगली बंद होतील आणि ते बंद झाल्यावरती रेट थोडं कमी येतील, असे एक थोट आहे सगळ्यांची. सो थोडं स्लो केलंय सगळ्यांनी काम, बट त्याच्यात क्वालिटी कॉम्प्रोमाइज किंवा स्वस्त मटेरियल घेतील असं करता येणार नाहीये. आणि ते योग्य पण राहणार नाही, बिकॉज तुम्ही एक प्रोजेक्ट तसं करू शकता, मग फ्युचरमध्ये कधी तुमचा माल विकला जाणार नाही. सो त्या केसमध्ये हेच होणार आहे की थोडंसं डिले करावं लागणार आहे, बट जे कमिटेड आहे ते 100% द्यावं लागणार आहे. बट ज्यांनी 50% माल विकले त्यांच्यासाठी एक चांगला स्कोप आहे की ते रेट वाढून बाकीच्या फ्लेटला कव्हर करणार आणि आहे तसं त्या स्पीडला काम चालू ठेवणार. ओके. ॲज तुम्ही वर्मा क्रॉपचे सीईओ आहात, फाउंडर आहात. तर ॲज सीईओ म्हणून तुम्ही तुमच्या कंपनीच्या ब्रँडिंगकडे किंवा सेल्फ ब्रँडिंगकडे कसं बघता? ऑब्विसली ज्यावेळेस एज अ सीईओ मी विचार करतो, तर फक्त कंपनीची ग्रोथ न करता सगळे स्टाफची सगळ्यांची ग्रोथ बघावं लागतात. आणि कंपनीला एक चांगली लेवलला घेऊन जाण्यासाठी नुसतं पैसे हा एक पुरेस नाही आहे. त्यासाठी कन्सिस्टन्सी पाहिजे, क्वालिटी पाहिजे आणि तुम्ही सतत नवीन काहीतरी शिकायचे प्रयत्न केले पाहिजे. आम्ही आज पण अप्रॉक्सिमेट वर्षातनं 2 ते 3 वेळा सेशन्स ठेवतो. तिथं सगळे टीमला ट्रेन करतो. जिथं कुठं ऑलरेडी सेशन चालू आहे मनीष गुप्ता सरांचे वगैरे, तर तिथं आम्ही आमच्या टीमचे जे कोअर मॅनेजमेंट कमिटीचे जे लोक आहेत त्या लोकांना आम्ही शिकायला पाठवतो, आम्ही पैसे देऊन. ओके. ते पण त्यांच्या सॅलरीतनं काहीच घेत नाही. बिकॉज ऑफ जर समजा तुम्ही मार्केटनुसार आज जर नाही शिकलं तर तुम्ही त्या कंपनीला पुढे नाही घेऊन जाणार. जिथपर्यंत तुम्ही शिकले तिथपर्यंत त्याला घेऊन जाऊ शकताय. मग जर नवीन शिकायची इच्छाच नसेल तर ते अजून पुढे नाही जाता येणार आहे. सो ओके. आम्ही नेहमी काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न करत राहतो. आणि ऑब्विसली मी पहिले 4 मजली बिल्डिंग पासून सुरुवात केलं होतं 2012 मध्ये. आज मी 46 मजली बिल्डिंग बांधतोय, जे पीसीएमसीचं सर्वात टॉलेस्ट टॉवर आहे. ओके. सो वर्मा कॉर्पला कुठे घेऊन जायचे हा सर्वात मोठा उदाहरण तुमच्या समोर आहे. ओके. नेक्स्ट टॉपिक हाच होता माझा, की नेक्स्ट 50 इयरचं वर्मा क्रॉपचं काय नेमकी फ्युचर डिसिजन आहे? ऑब्विसली माझी इच्छा आहे की जसं दुबईमध्ये डेव्हलपमेंट चालू आहे तसं आम्ही करावं. ओके. ते टेक्नॉलॉजी सगळे वापरावे. फक्त त्यासाठी लेबर मॅनेजमेंट कसं होणार आहे आणि त्यासाठी काय बाइंडिंग असेल. माझं असं कधीच म्हणणं नाहीये की त्या लेबरला तिथं बंधुआ म्हणून तुम्ही ठेवा, बट त्याला तुम्ही त्याची जे काही सॅलरी आहे त्यापेक्षा जास्ती द्या. पण तुम्हाला कुठेतरी एश्युरन्स पण भेटलं पाहिजे की हा लेबर माझी साईट कंप्लीट करून जाणार, हा मधी पडणार नाहीये. सो हे डिपेंडन्सी खूप मोठी आहे. हे डिपेंडन्सी जर कमी झाली तर ऑब्विसली दुबईपेक्षा इंडिया भारी होऊ शकतोय. आणि आमची तरी इच्छा आहे की त्या टेक्नॉलॉजीमध्ये सेम आम्हाला काम करायचे आहे आणि ऑलरेडी आम्ही सुरुवात केलेली आहे. याच प्रोजेक्टवरनं जो माझी इन्फिनिटी इवाना म्हणून प्रोजेक्ट आहे त्याच प्रोजेक्टवरनं आम्ही ऑलरेडी सुरुवात केली आहे. मी एक आर्टिकल वाचलं होतं खूप दिवसापूर्वी की दुबईचे जे बुर्ज खलिफा आहे ते बनवताना तिथं टेम्परेचर 50 डिग्री होता आणि जमिनीच्या आतमध्ये खूप जास्त हीट होता आणि कॉन्क्रीट होती M90 ग्रेडची. सो M90 ग्रेड ज्यावेळेस कॉन्क्रीट होतं त्यावेळेस खूप जास्ती ते हीट असतं, त्याच्यात जनरेट होतो हीट
आणि ते ब्लास्ट व्हायचे चान्सेस असतात. सो तिथं आईस क्यूब यूज केलं होतं. ओके. सो आम्ही आमचे इन्फिनिटी इवाना प्रोजेक्टला 2000 MCube एक राफ्ट होता आमचा आणि त्या राफ्टची आम्ही M70 स्ट्रेंथला कॉन्क्रीट आम्ही तिथं पोर कास्ट केले आणि ते कास्ट करताना त्याचं टेम्परेचर आम्ही 23 to 28 डिग्री मेंटेन केले आईस क्यूब टाकून. ओके. सो ऑलरेडी टेक्नॉलॉजी आम्ही सुरू केलेली आहे आणि आमची तरी इच्छा आहे की सेम टेक्नॉलॉजी इथं करावे. फक्त त्यासाठी जे काही सपोर्ट लागतील ते सपोर्ट हवे. जर कोणी इंटरेस्टेड असेल रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटमध्ये, तर वर्मा क्रॉपलाच का घेतलं पाहिजे त्यांनी, म्हणजे लिस्टमध्ये काय वाटतं तुम्हाला? त्याचा एक सर्वात मोठा रिझन आहे की आमचे आतापर्यंत जे काही प्रोजेक्ट डिलिव्हर झालेला आहे ते सक्सेसफुल प्रोजेक्ट जे डिलिव्हर झालेला आहे. सगळे एम्युनिटी आज पण वर्क करत आहे आणि मी प्रत्येक प्रोजेक्ट युनिक बनवतो आणि प्रत्येक प्रोजेक्ट मधले प्रत्येक फ्लेट हा माझ्या स्वतःसाठी बनवतो. या हिशोबाने मी तिथं काम करतो. आज पण मी 14 ते 15 तास रोज काम करतोय आणि प्रत्येक दिवशी एव्हरी डे रोज साईडवरती व्हिजिटला जातो मी स्वतः. क्वालिटी मी आणि माझा मुलगा स्वतः पाहतो. आम्ही कुठल्याही मटेरियलमध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही. आम्ही रेट कमी करतो कुठं जिथं सोर्सेस आहेत तिथं जातो डायरेक्टली. वेंडरकडनं न घेता टाईल घ्यायची असेल तर मोरबीला जातो, ग्रॅनाइट घ्यायची असेल तर साऊथला जातो. तर तिथंच्या जिथून ओरिजिन आहे तिथं जातो आणि ₹2 तिथं स्वस्त भेटतात पण क्वालिटी ह्यापेक्षा चांगली भेटतात. बिकॉज Okay. वेंडर आपल्याला काय देणार आहे ते इथं आल्यावर कळणार. बट जर ओरिजिनवरनं तुम्ही जर मटेरियल परचेस केलं तर तुम्हाला काय भेटणार ते तुमच्या समोर आहे. बरोबर. सो तुम्ही त्याच्यात आम्ही कधीच त्याच्यात कॉस्ट सेव्हिंग करत नाही. आज समजा इथं ₹50 स्क्वेअर फीट आणि टाईल असेल तर आम्हाला मोरबीला पण 50नीच पाहिजे बट आम्ही क्वालिटी अपग्रेड करतो तिथं साईज अपग्रेड करतो आम्ही. सो हे कुणीही करत नाहीये. बरोबर. आणि दुसरी गोष्ट आम्ही जे काय कमिट करतोय ते 100% आम्ही डिलिव्हर करतो आणि आजपर्यंत सगळे प्रोजेक्ट वर्मा कोर्टचे जितके प्रोजेक्ट झाले 100% प्रोजेक्ट बिफोर टाइम डिलिव्हर आहे आणि कस्टमर ट्रस्ट हा कधीच आम्ही तोडला नाहीये आणि तोडणार पण नाही. आणि त्यानंतर आफ्टर सेल जो सपोर्ट आहे तो पोझिशन नंतरचा सुद्धा आमचा सेम आहे. आमची ऑलरेडी टीम आहे. त्या टीम थ्रू जे काही कामं असतील ते सगळं कामं आम्ही वेळेवर करून देतोय. आज सकाळीच जस्ट एक इन्सिडेंट आहे. कस्टमरचं कन्फ्युजन होतं. माझ्या इन्स्टाच्या पेजवरती त्यांचा मेसेज आला की मला डिमांड पाठवली गेली आहे, कशासाठी पाठवली गेली आहे. सो इमिडिएटली माझी टीमला सांगितलं यांना रिप्लाय द्या आणि विदिन 2 आवर्स त्यांना रिप्लाय पण गेली. सो इन्स्टंट जर तुम्ही कस्टमरला टच करत असेल तर ऑब्व्हियसली कस्टमर तुमच्यावरती ट्रस्ट करणार आहे. बरोबर आहे. आणि एक जो मेन गोष्ट आहे ते तुमचे इझी अप्रोच पाहिजे. एखाद्या कस्टमरला क्युरी आहे आणि तो सॅटिस्फाईड नाहीये. जगातली अशी कुठलीही क्युरी नाहीये जे रिझॉल्व्ह होत नाहीये. बट एखादा कस्टमर तो सॅटिस्फाईड नाहीये, मला फक्त सरांनाच भेटायचे. सो तुम्ही त्याला भेटलं पाहिजे आणि ते आम्ही इझिली भेटतो. आम्ही एक टाइम ठरवतो, या टायमाला या, तुमच्यासाठी हा स्लॉट ठेवलेला आहे, तुम्ही येऊन सरांशी चर्चा करा. आणि आजपर्यंत मी जितके कस्टमर्सला भेटलेलो आहे माझे 100% कस्टमर सॅटिस्फाईड होऊन गेले माझ्या केबिनमधनं. एकही कस्टमर भांडण करून गेला किंवा नाराज होऊन गेला असं कधी नाही झालंय. सो त्यासाठीच वर्मा कॉर्पमध्ये फ्लॅट घेतलं पाहिजे. ओके. थँक्यू सर. बोलून खूप छान वाटलं. तुम्हाला धन्यवाद. थँक्यू.